काल दिलेला होमवर्क ज्यांनी ज्यांनी केलाय चॅट मध्ये कमेंट मध्ये पाठवा. एकाने पण केलेलं नाहीये, कारण चॅट मध्ये कोणाचंच आलेलं नाही. बघू, एक चॅट आले, मी गैरहजर होते. ओके. रेकॉर्डिंग बघितलं का मॅडम? रोहिणी मॅडम, आपण जर रेकॉर्डिंग बघितलं असेल तर बरं झालं असतं. असो, इथून आपण एखादा तास जर आपला मिस झाला तर आपण ते नंतर लगेच संध्याकाळी किंवा वेळ मिळेल तसं बघूयात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण अशा महामानवाचा जो एक फक्त गुणधर्म, ओके मॅडम, एक फक्त त्यांचा गुणवैशिष्ट्य गुणधर्म आपण घेऊयात. ते 18 तास अभ्यास करायचे आणि 18 तास अभ्यास केले म्हणून आज आपण अजूनही आपल्यामध्ये ते आहेत. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीला साध्य करत ते आजही आपल्या सर्वांच्या स्मरणात आहेत, त्यांचं कार्य स्मरणात आहे. आणि अशा थोरांचा एखादा गुण जेव्हा अशा जयंती पुण्यतिथी असतात ते आपण आपल्या स्वतःशी एखादा असं विचार करायचा आणि त्याप्रमाणे एकच फक्त त्यांचा गुण घेऊन त्याप्रमाणे आपण आचरण करायला सुरुवात करायची. तर 18 तासाचा जो त्यांचा एक अभ्यास करण्याची त्यांची जी बैठक होती, तर त्यातून आपण ठीक आहे 18 तास आपल्याला नाही शक्य, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढा एक आपण संकल्प करूयात आणि त्याप्रमाणे सिद्धीस नेऊयात. आणि येणाऱ्या TET परीक्षेसाठी आपल्याला हा संकल्प करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मग परत परत आपल्याला शासनाला 1000-1200 रुपये भरत बसावे लागतील. चला, तर आपण आज बघणार आहोत. काल आपण टेन्स मध्ये वर्ब या जो आपला वर्ब हा पार्ट्स ऑफ स्पीच मधला सगळ्यात महत्वाचा भाग होता, तो भाग आपण बघितला. वर्ब नुसार टेन्स कसे आपण आहेत त्याप्रमाणे बघितलं. आता हे जे वर्ब्स आहेत त्या वर्बची वेगवेगळी रूपं आहेत आणि ह्या वर्बच्या रूपांवरूनच पुढचं जे इंग्रजीचं व्याकरण येणार आहे. अनेक भाग हे पूर्ण ह्या वर्बवर अख्खं व्याकरण या इंग्रजीचं आहे. तर कालच्या काळ या भाग जो झाला आपला टेन्स, तर त्या टेन्स मध्ये आपण क्रियापदाची रूपं बघितली होती. तर कुठले कुठले रूपं बघितली होती, काय नावं दिली होती, जरा मला चॅट मध्ये पाठवा बरं. चॅट मध्ये आपण क्रियापद V1 V2 असं काय काय काल बघितलं होतं बहुतेक. बघा, आठवतंय का? काल जे उपस्थित होते ते आहेत आज पण उपस्थित, त्यांनी कमेंट करावी. तुमचा रिस्पॉन्स नाही आला तर मग पुढे जायला अर्थ राहणार नाही ना. V1 V2 काय काय काल बघितलं होतं बघा बरं. आवाज तर येतोय ना? माझा आवाज येतोय ना? ओके, येतोय. मग आवाज येतोय पण हा, टाइप्स ऑफ टेन्स बघितले. बर, ओके, थँक्यू. आवाज येतोय पण कानापर्यंत पोहोचत नाहीये बहुतेक, कारण
रिस्पॉन्स येत नाहीये चॅटमध्ये. ठीक आहे. काल आपण V1, V2, V3 हे बघितलं होतं. आणि V1 म्हणजे क्रियापदाचं जे पहिलं रूप असतं ते आपण प्रेझेंट टेन्समध्ये आपण ते वापरलं जातं हे बघितलं होतं. V2 जे आहे ते पास्ट टेन्समध्ये वापरायचं हे आपण बघितलं होतं. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि V3 जे आहे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप त्यालाच पास्ट पार्टिसिपल्स असं म्हणायचं. आणि हे पास्ट पार्टिसिपल्स जे आहेत ते काळासाठी आणि पॅसिव्ह व्हॉइस साठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. पुढे जे प्रयोग येणार आहेत तर त्या प्रयोगासाठी आपल्याला हे पास्ट पार्टिसिपल्सची आवश्यकता आहे. तर अजून एक आपण प्रकार बघितला होता बघा, क्रियापदाला बर मी हे उत्तर सांगण्याच्या आधी मला सांगा, कंटिन्युअस मध्ये आपण काय केलं होतं? कंटिन्युअस टेन्स जे होते कालचे, जे आपण कंटिन्युअस चालू काळ जे होते, अपूर्ण काळ किंवा त्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणत होतो, तर तिथं कसं रूप वापरलं होतं आपण क्रियापदाचं? काय केलं होतं क्रियापदाला? चॅटमध्ये पाठवलं तर बरं होईल. कंटिन्युअस टेन्स जे आहेत त्यामध्ये आपण क्रियापदाला काय केलं होतं? कुठलं रूप वापरलं होतं? V1, V2, V3 का आणखी काही वेगळं? आहेत का झोपलेत? फक्त मोबाईल चालू ठेवून बहुतेक झोपलेत असं वाटायलंय मला. 17 जण आज इथं आहेत सध्या दिसतायत. चहा झाला नसेल तर चहा करून प्या पटकन, झोप जाईल. हा, बिन आणि ING. ओके, VO यांनी पाठवलंय. वर्बला ING प्रत्यय लावला. व्हेरी गुड मनीषा मॅडम, बरोबर आहे. तर आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वर्बला ING लावलं होतं. मग त्याला V प्लस ING असं आपण त्या फॉर्म्युलामध्ये बघितलं होतं. आता हे जे V प्लस ING आहे त्यालाच V4 असं म्हणायचं. म्हणजे V1, V2, V3, V4 असे क्रियापदाचे 4 रूप. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला आपण साध्या वर्तमान काळामध्ये वापरलं होतं. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, ते आपण पास्ट टेन्स मध्ये वापरलं होतं. V3 जे आहे ते परफेक्ट म्हणजे जिथं पूर्ण काळ असतो त्या ठिकाणी आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं होतं. आणि V प्लस ING म्हणजे त्यालाच V4 आपण असं म्हणूयात. तर हे V4 आपण कंटिन्युअस टेन्स चालू काळामध्ये किंवा अपूर्ण काळामध्ये आपण ते वापरलं होतं. आता आपण बघूयात, आज आपण जे भाग बघणार आहोत हे पूर्ण क्रियापदांवर आहेत. त्यातला पहिला पास्ट पार्टिसिपल आपण बघतोय आणि नंतर जेव्हा इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि ऑक्झिलरी बघणार आहोत त्यावेळेला आपण हे जे V4 आहे ING त्यामध्ये आपण हे बघूयात. तर आता आपण पास्ट पार्टिसिपल्स म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, जे इंग्रजी व्याकरणाची ज्ञानकुंजी असं मी त्याला नाव दिलंय. तर का आहे बघा, पास्ट पार्टिसिपल म्हणजे नक्की काय? तर आपला जो भूतकाळवाचक धातू साधित रूप आहे आणि त्यालाच सोप्या भाषेत, हे खूप अवघड वाटतं धातू साधित रूप भूतकाळवाचक, तर एकदम सोपं आहे की मुख्य क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 असं म्हणायचं. पूर्ण काळ जे असतं परफेक्ट टेन्स मध्ये आपण हे V3 वापरतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण जेव्हा कर्मणी प्रयोग असतो त्यामध्ये हे V3 वापरतो. आणि ह्या V3 चा आणखी एक उपयोग आपण करत असतो इंग्रजीमध्ये, तर तो आहे एक ऍडजेक्टिव्ह म्हणून, विशेषण म्हणून, नामाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. आणि ह्या V3 चा उपयोग, V3 3 प्रकारे त्याचा रोल निभावतं. त्याचं काम
तीन प्रकारे होतं, परफेक्ट टेन्स मध्ये, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून. आता हे क्रियापदाचे मुख्य तीन रूप आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे तो प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो, जे पहिलं V3 आहे, ऍक्सेप्ट, टेक, हे उदाहरणं दिलेत. पास्ट टेन्स मध्ये आपण V2 वापरतोय, त्याला फक्त आपण ईडी लावलेला आहे किंवा भूतकाळी रूप केलेलं आहे, त्याचं दुसरं रूप त्याला आपण म्हणतो V2, ऍक्सेप्टेड किंवा टूक. आणि क्रियापदाचं तिसरं रूप जे आता आपण अभ्यास करणार आहोत, चालू आहे त्याचा, तर ते आहे पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, आणि ते आहे ऍक्सेप्टेड किंवा टेकन. आता क्रियापदाचे हे जे तिसरं रूप आहे म्हणजे V3 आहे, त्याचं आपण दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं, आणि हे खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला मी माझ्या काही ट्रिक्स आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. तर हळूहळू आपण पुढं बघूयात. पास्ट पार्टिसिपलचं जे वर्गीकरण आहे ते दोन प्रकारात करायचंय. जे क्रियापद आहेत पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप जे आहे ते तिसरं रूप दोन प्रकारे असतं. ते यातलं पहिला प्रकार आहे रेग्युलर वर्ब. जे वर्ब रेग्युलर मध्ये आपल्याला दिसतात की त्याला फक्त डी किंवा ईडी लागतं. जसं की म्हणजे पास्ट पार्टिसिपल होत असताना त्या क्रियापदाला फक्त डी किंवा ईडी लागतं. प्ले, प्लेड, वॉक, वॉक्ड, अजून क्लोज, क्लोज्ड, ओपन, ओपनड, हे सगळे असे जे रेग्युलर आहेत त्याला रेग्युलर म्हणायचे. त्याला फक्त डी किंवा ईडी लागलं का ते कॉमन मध्ये येतात. आता ह्या पास्ट पार्टिसिपलचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे इररेग्युलर वर्ब. त्याला नियमात नसतं, ते बंधनात नसतं, त्याला त्याच्या कुठलाही नियम त्याच्यावर तो लागू करून घेत नाही. त्याचं पास्ट पार्टिसिपल जे आहे त्याला कुठल्याच नियमानुसार त्याला तो लागू होत नाही त्या वर्बला, आणि पास्ट पार्टिसिपल होतं ते कसं, उदाहरणार्थ बघा, रिंग. आता रिंगचं आता नियमात असेल तर आपण ईडी लावलं तर रिंग द होईल, पण ते रिंग हे पास्ट पार्टिसिपल इररेग्युलर वर्ब आहे. त्यामुळं इथं रिंगचं रंग, रिंग दुसरं रूप त्याचं रँग होतं, आणि तिसरं जे रूप आहे ते रंग होतं. राईट हे V1 आहे. V2 काय येणार आहे राईटचं? चॅट मध्ये टाका. राईटचं V2. रोट. व्हेरी गुड वैष्णवी मॅडम. रँक, रँक काय? राईटचं आपल्याला V2 रोट बरोबर आहे. राईट, रोट, आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप जे आहे ते आहे रिटर्न. हे इररेग्युलर पास्ट पार्टिसिपल्स आहेत. आता रेग्युलर कुठले, इररेग्युलर कुठले, ह्यासाठी मी खूप छान ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्यात आपण दोन्ही सोप्या पद्धतीनं समजून घेऊयात. बघा, आता पहिला जो प्रकार आहे पास्ट पार्टिसिपल्सचा तो आहे रेग्युलर वर्ब्स, जे की त्याला मशीन, त्या क्रियापदाला एक मशीन समजूयात. म्हणजे एक मशीन आहे, मशीनीत ते क्रियापद टाकलं का त्याला ईडी लागून बाहेर येतं, डी किंवा ईडी लागून. असं हा रेग्युलर वर्ब आहे. ते कुठले कुठले आहेत? प्ले, वॉक, टॉक, वर्क, क्लोज, ओपन. आता ह्या मशीनीमध्ये आपण प्ले टाकलं का ते मशीन मधून V3 होताना काय होणार आहे? त्याला ईडी लागणार आहे. प्लेड. वॉक असेल तर त्याला V3 होत असताना वॉक्ड. टॉक असेल V3 त्याचं टॉक्ड. वर्क, वर्कड. क्लोज, क्लोज्ड. ओपन, ओपनड. हे ईडी म्हणजे रेग्युलर वर्ब्स का म्हणतो ह्याला? कारण हे डी किंवा ईडी आहे असं त्याला जोडलं की त्याचं V3 आपल्याला मिळतं. नियमानुसार हे चालतं. त्याला जे नियम लावेल, जसं आता मग कुठलाही करता, वेगळा कुठलाही करता येऊ देत, त्या वचन कुठलंही येऊ देत, तरी ह्याच्यामध्ये काय नाही, हे नियमामध्ये फक्त ईडी लागून येतं. हे एकदम सोपे असेल. आता हे जे खरं आपल्याला अवघड कुठं जातं,
हे इरेग्युलर वर्ब जे आहेत त्याचं आपल्याला खूप मोठं आव्हान आहे. हे शब्द कोणते पण नियम पाळत नाहीत. मग आता ह्यांना लक्षात ठेवण्यासाठी सरस्वतीची ट्रिक, माझी एक छान मी ट्रिक तयार करून दिलेले आहेत. तर आपण काय करायचे, त्यांचे आपण पॅटर्न करायचे, गट करायचे वेगवेगळे. आता पहिली ट्रिक काय करायची बघा, असे वर्ब काढायचे, असे वर्ब निवडायचे की तिथं चेंज होत नाही. त्यांचा एक ग्रुप बनवायचा. जे इरेग्युलर वर्ब्स आहेत त्यांचा एक ग्रुप असा बनवायचा की त्यांचं काहीच चेंज होत नाही. V1, V2, V3 असं कुठलंच त्या रूपामध्ये चेंज होत नाही. असे कुठले कुठले आहेत इथं समोर तुम्हाला दिसतात. कट, V1 कट आहे, V2 पण कट आहे, V3 पण कट आहे. क्रियापदाचं पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप सेमच आहे. बेट, बेट, बेट. कॉस्ट, कॉस्ट, कॉस्ट. हिट, हिट, हिट. हर्ट, हर्ट, हर्ट. पुट, पुट, पुट. असे जे नो चेंज वाला ग्रुप आपण एक ग्रुप करायचा. हे इरेग्युलर वर्बचा ही पहिली ट्रिक आहे. ह्यामध्ये कुठलाच बदल होत नाही. असे क्रियापदांचा एक ग्रुप करायचा आणि त्या ग्रुपमध्ये हे V1, V2, V3 हे सेम राहणार आहे. क्रियापदाचा अशा पास्ट पार्टिसिपलचा आपण दुसरा एक ग्रुप बनवायचा. इथं V2 आणि V3 सेम असतं. V1 जे असतं ते वेगळं असतं आणि V2 आणि V3 सेम असतं. जसं की बाय, बायचं V2 आहे बॉट आणि V3 पण आहे बॉट. कॅच, कॉट, कॉट. टीच, टॉट, टॉट. थिंक, थॉट, थॉट. फाइंड, फाउंड, फाउंड. कीप, केप्ट, केप्ट. म्हणजे ह्यामध्ये बघा हा ग्रुप काय झालाय, V2 आणि V3 दोन्ही पण सेम आहेत. असा एक ग्रुप झाला तयार. आता तिसरा जो आहे तो तिसरी ट्रिक काय करायचं, आपण तिसरा ग्रुप कसा बनवायचा की असे पास्ट पार्टिसिपल असे वर्ब निवडायचे की त्याचं V3 त्याला शेवटी N किंवा EN लागतं. जसं की स्पीक, स्पोक आणि स्पोकन तिन्ही पण वेगळं आहे इथं. तिन्ही पण म्हणजे V1, V2 आणि V3 हे तिन्ही वेगळे वेगळे असणारा एक ग्रुप असणार आहे. आणि त्यात काय होतं, पास्ट पार्टिसिपलचं त्याला शेवटी N किंवा EN लागतं. जसं की स्पीक, स्पोक, स्पोकन. राईट, रोट, रिटन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. बाईट, बिट, बिटन. हाईड, हिड, हिडन. गिव, गेव, गिवन. असा तिसरा ग्रुप आपण करायचा. आता ह्या V3चा उपयोग आपण कुठं कुठं करायचा आहे, तर जिथं परफेक्ट टेन्स होतो, जिथं पूर्ण काळ होतो, मग तो पूर्ण वर्तमान काळ असो, पूर्ण भूतकाळ असो किंवा पूर्ण भविष्यकाळ असो, ह्या ठिकाणी आपण ह्या V3चा उपयोग करत असतो. पूर्ण वर्तमान काळात हॅव, काल आपण फॉर्म्युला बघितलेत बघा. हॅव किंवा हॅज प्लस V3 असतं. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड प्लस V3 असतं आणि पूर्ण भविष्य काळात शॅल किंवा विल, हॅव प्लस V3 असतं. म्हणजे पूर्ण काळात आपण ह्या V3चा उपयोग करतो. उदाहरणं पण दिलेले आहेत. आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅड रिटन अ लेटर, आय शॅल हॅव रिटन अ लेटर. मराठीमध्ये ह्याचा आपण काल बघा घेतलं होतं प्रत्येक वाक्याचं मराठी भाषांतर. आता मला काय करा, फक्त तिसरं जे आहे पूर्ण भविष्य काळ त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून पाठवा चॅटमध्ये. आय शॅल हॅव रिटन अ लेटर. आय शॅल हॅव रिटन अ लेटर. त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून पाठवा. मी पत्र लिहित आलेली असेल. व्हेरी गुड वैष्णवी मॅडम, एकदम बरोबर पाठवलेलं आहे तुम्ही. छान. काल पण तुमचा रिस्पॉन्स छान होता. तुम्ही आहेत म्हणजे छान तुम्ही लक्ष देऊन करताय. व्हेरी गुड. आता बघा V3चा उपयोग आपण एकदा परफेक्ट टेन्स मध्ये करतो. आता V3चा उपयोग जसं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे व्हॉइस आहेत. आता प्रयोग आपल्याला आहेत पुढे मी घेणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला V3चा उपयोग करावा लागतो, होत असतो.
त्या V3चा उपयोग कुठं करतो तर मनीषा मॅडमने पण पाठवलेलं आहे. ओके, मी पत्र लिहिलेले असेल. आता काल आपण बघितलं तर त्यामध्ये लिहित आलेली किंवा आलो किंवा आलेली असेल हे आवर्जून घ्यायला सांगितलं होतं. थोडस आपण उजाळा करूयात, त्याचा कालचा रिव्हिजन करूयात. मी काल व्हिडिओ पण पाठवलेत, व्हिडिओ बघा. काही स्लाइड्स वगैरे आज मी अपलोड करते आपल्या मिनी शाळा ऍपवर, तर ते पण बघा. तर आता बघा, V3चा उपयोग आपण ऍज अ ब्रिज म्हणून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करणार आहोत. आता इथं ऍक्टिव्ह मधलं वाक्य दिलंय, आय राईट अ लेटर. यामध्ये जेव्हा ह्या ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होणार आहे त्यावेळेला आपण हे V3चा उपयोग करणार आहे. पॅसिव्ह वाक्य त्याचं कसं होणार आहे, अ लेटर इज रिटन बाय मी. इथं आलं रिटन, राईटचं V3 आहे रिटन, म्हणून इथं हे V3 वापरलेलं आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना कोणत्या पण साध्या काळातलं मुख्य क्रियापदाचं नेहमी पास्ट पार्टिसिपल बनवावं लागतं, इथं लक्षात घ्या. आता V3चा उपयोग, तिसरा उपयोग काय करणार आहे आपण तर विशेषण म्हणून, ऍज अन ऍडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. तर हे जे ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हचं काम V3 जे आहे, म्हणजे बघा आता क्रियापद हे इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून करणार आहे, पण क्रियापदाचं कुठलं रूप V3 असणार. आता एक इथं कृती दाखवली आहे बघा. काय होतंय तिथं तर एक कप आहे, द कप इज ब्रेकिंग, कप फुटायला लागलाय अशी तिथे कृती दिसते. आणि इथं एक सॉसर आहे, त्याची अवस्था दिली आहे, अ ब्रोकन सॉसर. आता बघा, नामाबद्दल विशेष माहिती देणारा म्हणजे ऍडजेक्टिव्ह इथं काय, ब्रोकन जे दिलंय सॉसर, दुसरं जे वाक्य आहे, सॉसर बद्दल माहिती आपल्याला मिळाली. कसा सॉसर आहे तो, ब्रोकन सॉसर आहे. त्यामुळं ब्रोकन हे जे V3 आहे ते इथं ऍज अन ऍडजेक्टिव्हचं काम करतं. आय फाउंड अ ब्रोकन सॉसर इन द कॉर्नर. जेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा V3चा वापर नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी म्हणजेच विशेषण म्हणून केला जातो. असे V3चे आपण 3 उपयोग बघितले, पूर्ण काळामध्ये, पॅसिव्ह मध्ये आणि विशेषण म्हणून. आता तुम्हाला हे थोडक्यामध्ये एक समरी घेते मी. त्या V3 जे आहेत त्यामध्ये 2 प्रकार आहेत, रेग्युलर आणि इररेग्युलर. रेग्युलर मध्ये डी किंवा ईडी असलं का ते असे गट केलेत आपण, 3 गट केले होते. आणि इररेग्युलर मध्ये आपण गट केले होते, तर समान, तिन्ही समान रूप असणारे. दुसरा गट केला होता V2 आणि V3 समान असणारे, आणि तिसरा गट केला होता N किंवा EN लागणारे. असे आपण इररेग्युलरचे गट केले होते. आता ह्या V3चा उपयोग 3 प्रकारे करायचा होता, तर परफेक्ट टेन्स मध्ये, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये. लक्षात आलेलं आहे तुम्हाला पास्ट पार्टिसिपल म्हणजे त्याचा उपयोग कसा कसा करायचा. चला आपण आता प्रॅक्टिस करूयात. चूज द करेक्ट पास्ट पार्टिसिपल ऑफ स्पीक. स्पीकचं पास्ट पार्टिसिपल पाठवा. ऑप्शन फक्त टाकले तरी चालतील, ABCD, किंवा पास्ट पार्टिसिपल टाईप करून पाठवा. ओके, ऑप्शन सी आलेला आहे. वैष्णवी मॅडम, सचिन सर, मनीषा मॅडम करेक्ट आहे. अश्विनी मॅडम व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. स्पीकचं पास्ट पार्टिसिपल आहे स्पोकन. बरोबर आहे. विवो, अंजली व्हेरी गुड. रोहिणी मॅडम बरोबर आहे. आपण आता दुसरा प्रश्न बघूयात. फिल इन द ब्लँक टू कम्प्लीट द पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बघा, अ लेटर इज डॅश डॅश बाय मी. इथं ऍक्टिव्ह काय आहे, आय राईट अ लेटर. राईटचं पास्ट पार्टिसिपल काय येणार आहे, ऑप्शन पाठवले तर चालेल, रोट, रिटन, राईट, रायटिंग. करेक्ट आहे, ऑप्शन बी आलेला आहे. अश्विनी मॅडम, वैष्णवी मॅडम, सचिन सर, तनुजा मॅडम, मनीषा मॅडम, रोहिणी मॅडम, अंजली मॅडम, नीता मॅडम करेक्ट, व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. रिटर्न इथं येणार आहे.
तिसरं जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग verbs does not change its forms in V3. त्याचं V3 जरी झालं तरी ते चेंज करत नाही त्याचं फॉर्म. बाय, कट, कॅच, ब्रेक. मग असे आपण गट केले होते. त्या गटातला पहिला जो होता आपला गट केलेला तो होता तिन्ही सेम असणारे. करेक्ट आहे. व्हेरी गुड. बी ऑप्शन आणि कट लिहिणारे सर्वांचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. आता इथं बघा, पास्ट पार्टिसिपल बद्दल आपण थोडक्यात बघितलो. आता आपल्याला हे स्पष्टीकरण आपल्याला माहिती आहे सर्वांना उत्तरांचं. आपण आता पुढचा भाग लगेच घेऊयात. पास्ट पार्टिसिपल बद्दल तुम्हाला छान म्हणजे आता ह्या ट्रिक आहेत त्याचा उजाळा करून त्याचा गट करून ठेवा. काल पण मी एक तुम्हाला तक्ता स्क्रीनशॉट काढून ठेवायला सांगितला होता. तो तक्ता जर तुम्ही हाताने तयार केलात आणि आपल्या बैठक खोलीत, अभ्यासाच्या खोलीत भिंतीवर असं लावून ठेवा. म्हणजे समोर येता जाता कुठलंही एखादं क्रियापद घ्यायचं आणि ते कालचे जे 12 काळामध्ये आपण फॉर्म्युला दिलं होतं तर ते तक्ता तुम्ही भिंतीवर लावला, घरातल्या कुठल्याही तुमची जिथं बैठक खोली असेल किंवा अभ्यासाची खोली असेल तिथं लावून ठेवा आणि त्याप्रमाणे येता जाता एखादं क्रियापद घ्या आणि त्या 12 काळामध्ये चालवा. तसंच आता पण आपण पास्ट पार्टिसिपलचे गट केले आहेत 3 प्रकारे. त्यामध्ये इर्रेग्युलरचे गट केलो. तर इर्रेग्युलर वर्बचे असे थोडेच आहेत बघा. ते आपण असे क्रियापद सर्च करूयात. आपल्याला पहिली ते आता जे आपल्याकडं इयत्ता आहेत त्या इयत्तांमधले असं पुस्तकांमधून शोधून लिहूयात ते क्रियापद आणि त्याचे आधी क्रियापदांची यादी करूयात आणि त्याचं पुन्हा V1, V2, V3 आणि V4 सुद्धा करून बघायचंय. आता V4 म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ING लावायचं. आता ING लावायचे सुद्धा काही नियम आहेत. नियम ING लागत असताना नियम आहेत ते आता येणार आहेत पुढे त्यावेळेलाच सांगते. चला तर आता पुढचा भाग आपण बघणार आहे इन्फिनिटिव्ह अँड जिरंड. ह्यामध्ये हे क्रियापदाचे हे सुद्धा रूपच आहेत. क्रियापदाचं सामान्य रूप आणि धातू साधित रूप. आता हे शिकायचं कशासाठी बघा, इंग्रजी व्याकरणामध्ये आपल्याला ह्याच्यावर भरपूर प्रश्न येतात. सगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, आपली TETची एक्झाम असेल, त्यामध्ये आपल्याला ह्याच्यावर प्रश्न येतात. तर आता आपण बघूयात. जे पहिल्यांदा आपण नॉन फिनिट वर्ब जे आहेत ते बघूयात. आता नॉन फिनिट जे वर्ब आहेत म्हणजे जे वर्ब त्यांचं रूप बदलत नाहीत. मग तिथं कुठलाही करता येऊ, काळ येऊ किंवा कुठल्याही सिंग्युलर प्लुरल म्हणजे वचन असतील तर कसंही येऊ दे तिथं ते बदलत नाहीत असे काही क्रियापद आहेत. मग ते क्रियापद त्याला म्हणायचं नॉन फिनिट वर्ब. आणि काही फिनिट वर्ब आहेत म्हणजेच जे रूल्स फॉलो करतात. त्यांना म्हणजे जर टेन्स बदलला की ते स्वतःचं रूप बदलतात. जसं की मगाशी बघितलो ईडी लागलं, डी लागलं की ते रेग्युलर मध्ये जे आहेत ते फिनिट वर्ब्स असतात. फायनाईट पण म्हणतो किंवा फिनिट म्हणूयात. आपल्याला जे सोपं वाटेल तसा उच्चार आपण करूयात. तर टेन्स, पर्सन, नंबर असला की हे बदलणारे जे पिंजऱ्यातला जे एक पक्षी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे असं डोळ्यापुढं आणायचं. जे रूल फॉलो करतात, जे नियमात आहेत ते फिनिट वर्ब्स असतात आणि जे रूल फॉलो करत नाहीत, स्वतःचे मनमर्जी असतात त्याला रिबेल्स म्हणजे बंडखोर. आम्ही आमच्या मनमर्जीने बदलणार, आम्हाला वाटलं बदलणार नाही तर नाही बदलणार, तुम्ही बदलला म्हणून आम्ही का बदलायचं, असे जे काही वर्ब्स आहेत त्यांना नॉन फिनिट वर्ब म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, आता इथं पहिलं जे फिनिट वर्ब आहे तिथं रूल फॉलो करणार आहेत. आता ही गोज आहे. आता इथं करता ही आहे. ही असल्यामुळे तिथं गोज झालं. खाली त्याच्या दे वेंट आहे. आता इथं काळ बदलला. गोज म्हणजे वर्तमान काळ होतं आणि वेंट आलं म्हणजे इथं भूतकाळ. म्हणजे काळ बदलला की हे गोजचं वेंट झालं. ह्याने आपलं नियमाप्रमाणे बदलून घेतलं स्वतःला, म्हणून हे आहे फिनिट वर्ब. आता नॉन फिनिट मध्ये जे नियमानुसार बदलत नाही
ही वॉन्ट्स टू गो. टू गो बघा, टू गो हे जे क्रियापद आहे, पहिलं वाक्य आहे ही वॉन्ट्स टू गो, दे वॉन्टेड टू गो. आता इथं टू गो जे आहे ते बदललं नाही. वरती वॉन्ट्स टू गो म्हणजे इथं पण वर्तमान काळच होता, तिथं टू गो आहे असं राहिलं. परत दे वॉन्टेड टू गो मध्ये इथं भूतकाळ झाला, तर इथं टू गो आहे असंच आहे, म्हणजे ह्यांनी बदललं नाही. असे जे वर्ब्स आहेत ते नॉन फिनिट वर्ब्स आहेत. फिनिट वर्ब्स, नॉन फिनिट वर्ब्स लक्षात आले. एक उदाहरण द्या मला आता, चॅट मध्ये पाठवा. फिनिट आणि नॉन फिनिट एक एकच कुणी कुठलंही वर्ब पाठवा. फिनिट आणि नॉन फिनिटचं एक उदाहरण कोणतंही पाठवा चॅटवर. चला पटकन पाठवा. अजून आपल्याला 2 भाग बघायचे. हा, शी सिंग्स अ सॉन्ग. बर, आता इथं काय समजायचं? सिंग्स, आता सिंग्स बदललं म्हणून घ्यायचं का काय? पुढचं अजून वाक्य म्हणजे असं जरी पाठवलं, आता जसं गोज आणि टू गो केलंय तसं एखादं टू लावून जरी पाठवलं, ही कम्स, आणि ही कम्स झालं का पुढं दे केम होऊ शकतं, म्हणजे हे फिनिटचं उदाहरण दिलं. ठीक आहे, सिंग्स आणि कम्स हे आहे ते फिनिटचं उदाहरण आलं. आता ते नॉन फिनिट कसं होईल? सिंगचं टू सिंग असेल किंवा टू कम असेल तर त्यावेळेला, हा बरोबर आहे, टू सिंग टू कम आलं का ते नॉन फिनिट होतं बघा. शी प्लेज क्रिकेट, बरोबर, हे फिनिटचं उदाहरण. आता हे शी प्ले क्रिकेट, शी प्लेज क्रिकेट आहे ना. हॅलो वॉन्ट्स टू कम, हा ओके. हॅलो चुकून आलं असेल, ही असेल, ही वॉन्ट्स टू कम, करेक्ट आहे. आता इथं टू कम आलं बघा, तर हे नॉन फिनिटचं उदाहरण आहे. अश्विनी मॅडम बरोबर आहे, ही वॉन्ट्स टू कम, करेक्ट, व्हेरी गुड. फिनिट आणि नॉन फिनिट टू लागून आलं का ते नॉन फिनिट होतं, हे लक्षात आलेलं आहे. ही लाईक्स टू प्ले क्रिकेट, ओके, करेक्ट आहे, बरोबर आहे. नॉन फिनिटचं उदाहरण रोहिणी मॅडम. चला तर आपण पुढे बघूयात. आता थोडक्यात फिनिट आणि नॉन फिनिट समजलंय. आता आपल्याला या नॉन फिनिटचे महत्वाचे प्रकार आहेत बघा. हा, दे वॉन्टेड टू कम, करेक्ट आहे. आता ह्या नॉन फिनिटचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार खूप महत्वाचे आहेत, ह्याच्यावरच आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर बघा, नॉन फिनिट मध्ये इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल असे 3 त्याचे मुख्य प्रकार आहेत. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? तर आता आपण जे बघितलो, टू प्लस वर्ब, जे वर्ब टू लावून आलेलं असतं. नॉन फिनिट म्हणजे समजले तुम्हाला, ते बंडखोर, रिबेल आहेत, जे बदलत नाहीत. मग करता बदलू किंवा काळ बदलू किंवा वचन बदलू, ते बदलत नाहीत. त्या नॉन फिनिट मधला पहिला प्रकार आहे इन्फिनिटिव्ह. त्या इन्फिनिटिव्ह मध्ये आता आपण जस्ट तुम्ही उदाहरण पाठवलात, टू लागून जे वर्ब येतं ते इन्फिनिटिव्ह असतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे पुरुष वचनानुसार न बदलणारं जे क्रियापदाचं रूप आहे. मग आता हे कधी कधी टू लावून पण येतं, आणि बेअर वर्ब म्हणजे त्याला काहीही न जोडता, म्हणजे टू तिथं जरी नसलं तरी ते अलिप्त म्हणजे दिसत नसतं, अदृश्य असतं, असं पण वर्ब असतात. त्याचे उदाहरण आपण पुढे बघूयात. असं इन्फिनिटिव्ह हा एक प्रकार आहे. त्या नॉन फिनिट मधला दुसरा प्रकार आहे जिरण. जिरण आणि सोपं आहे हे ओळखायला. जिरण जे असतं ते वर्बला आयएनजी लावून आलेलं असतं आणि ते नामाचं काम करतं. जिरण वर्ब इथं आहे बघा, नॉन फिनिट हे वर्ब आहे, ते वर्ब
नाऊनचं काम करतं त्याला आपण जिरंड म्हणणार आहोत. आणि पार्टिसिपल हा एक नॉन फिनिटचा तिसरा प्रकार आहे. आता इथं पण वर्बला आयएनजी लागलेलं असतं किंवा ईडी लागलेलं असतं किंवा ईएन लागलेलं असतं. मग आयएनजी इथं पण लागतं बरं का. आता जिरंड आणि पार्टिसिपल हे दोन्ही आपल्याला जंबल ह्याच्यावरच प्रश्न येतात, मुद्दाम आपल्याला ट्रॅप मध्ये टाकण्यासाठी. आता ते ओळखायचं तुम्हाला माझी ट्रिक आहे, मी पुढे सांगते, तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. तर पार्टिसिपल मध्ये वर्ब प्लस आयएनजी किंवा ईडी किंवा ईएन असं लागलेलं असतं आणि हे पार्टिसिपल एक ऍडजेक्टिव्हचं काम करतं किंवा आता आपण बघितलं मगाशी टेन्सचं काम करतं, टेन्स ओळखण्यासाठीच ते काम करतं. असे नॉन फिनिट वर्बचे हे 3 प्रकार आहेत, इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल. आपण आता एक एक प्रकार बघूयात. पहिला जो प्रकार आहे इन्फिनिटिव्ह मध्ये, नॉन फिनिट मध्ये इन्फिनिटिव्ह, त्याचा अर्थ काय आहे, तर जे कर्त्याच्या रूपानुसार जे क्रियापद टू किंवा टू शिवाय किंवा टूच्या सोबत वापरलं जातं त्याला म्हणायचं इन्फिनिटिव्ह. उदाहरणार्थ दिलेले आहेत. आता विथ टू च जे आहे ते बघा, टू एअर इज ह्युमन. इथं टू एअर, एअर म्हणजे चुका करणे, चुकणे किंवा चूक करणे हे माणसाचं एक गुणधर्म आहे. पण इथं जे टू एअर हे क्रियापद आहे हे नॉन फिनिट आहे, ते नॉन फिनिट मध्ये कर्ता म्हणून आलेलं आहे. आणि त्याच्याच खाली आय वॉन्ट टू रीड, इथं टू रीड आल्यामुळं हे बदलत नाही. तिथं तुम्ही वॉन्ट करा, वॉन्टेड करा, काळ बदला, आयच वी करा, दे करा, काही करा, इथं ते टू रीडचं टू रीडच राहणार आहे. वरती टू एअरचं टू एअरच राहणार आहे. मग पुढे तुम्ही ह्युमन म्हणा किंवा आणखी काही वेगळा करता हे घ्या, ऑब्जेक्ट म्हणून घ्या, काही घ्या, पण तिथं टू एअरचं टू एअरच राहणार आहे. तर विथ टू वाले हे इन्फिनिट, सॉरी नॉन फिनिट मधला इन्फिनिटिव्ह हा प्रकार आहे. आणि आता विदाउट टू जे कशाचंही काहीही न जोडता येणारे वर्ब आहेत, ते बेस वर्ब म्हणूयात त्याला. तर आय सॉ हिम प्ले, आता इथं प्ले आहे पण आणि त्याला टू जरी नसलं तरी ते टू लपलेलं आहे, टू इज हिडन. तसंच ही मस्ट गो, इथं जरी गो ला टू नाही लागलं तरी पण आता बघा आपण बदलून बघू, ही मस्ट गो आहे तर शी मस्ट गो करा तरी गोच राहणार आहे. करते बदलून बघा, दे मस्ट गो, दे हा करता बदलला तरी पण तिथं गोच राहणार आहे. परत आय सॉ हिम प्ले, ह्या वाक्यात सुद्धा तुम्ही करता बदला, तिथं प्लेच राहणार आहे. म्हणजे असे जरी करता ते बदलला, त्याचा काळ बदलला तरी पण तिथं ते क्रियापद बदलत नाहीत. असे क्रियापद आहेत इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह हा पहिला प्रकार लक्षात आला असेल. आपण पुढचा प्रकार बघूयात. नाही थांबा, त्या इन्फिनिटिव्हचे रोल आपल्याला बघायचे. तर इन्फिनिटिव्ह म्हणून आता आपण बघितलं ऍज अ सब्जेक्ट, ऍज अ ऑब्जेक्ट आणि ऍज अ पर्पज म्हणून ते इन्फिनिटिव्ह काम करतं. तर ते टू रिस्पेक्ट अवर टीचर इज अवर ड्युटी, इथं एक सब्जेक्ट म्हणून करता म्हणून हे टू रिस्पेक्ट हे नॉन फिनिट वर्ब काम करतं. ऍज ऑब्जेक्ट म्हणून काय काम कसं करतं बघा, ही ट्राईड टू मेक. आता ट्राईड हे मुख्य क्रियापद आहे आणि करता म्हणून इथं टू मेक हे नॉन फिनिटचा इन्फिनिटिव्ह हा प्रकार इथं काम करतोय. आणि पर्पज म्हणून, हेतू म्हणून कसं काम करतोय, तर ही प्लेज क्रिकेट टू लर्न. टू लर्न हे जे नॉन फिनिट मधला इन्फिनिटिव्ह प्रकार आहे तो इथं हेतूसाठी, हेतू म्हणून काम आपल्याला लक्षात येतं. तर ही प्लेज क्रिकेट टू लर्न, तो शिकण्यासाठी क्रिकेट खेळतोय. दुसऱ्या वाक्यात ही ट्राईड टू मेक, तो प्रयत्न करतो, हे मुख्य वर्ब आहे. आणि बनण्यासाठी तो प्रयत्न करतोय. आणि टू रिस्पेक्ट आदर करणे हे इथं करता म्हणून आलेलं आहे. असं 3 प्रकारे ह्या इन्फिनिटिव्ह वर्ब काम करतं. आणि हे इन्फिनिटिव्ह नॉन इन्फिनिटचा
कशाचा प्रकार आहे हा? नॉन फिनिटचा हा प्रकार आहे इन्फिनिटिव्ह. त्याचे 3 रोल लक्षात आले. आता दुसरा प्रकार आहे त्याचा जिरण. जिरण जे आहे ते जिरण काय असतं बघा, इथं ऍज म्हणजे ते डिसगीस असतं, म्हणजे काय करतं ते स्वरूप बदलतं आणि लपून राहतं. ते व्हर्बल नाऊन आहे, स्वरूप बदलतं आणि ते स्वरूप बदललेलं लक्षातच येत नाही, लपून बसतं ते. मग आता उदाहरण आपण बघूयात. ज्या क्रियापदाची रचना आयएनजी लागलेली असतं त्याला, पण त्या क्रियापदाचं काम काय आहे तर ते नाऊन म्हणून काम करतं, ऍज अ नाऊन. धातुसाधित नाम त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, त्याला म्हणायचं जिरण. आता कसं बघा, नाऊन जे वर्बला आयएनजी लागलं का ते नाऊनचं काम करणं. आपण आयएनजी कुठं कुठं लावलं होतं काल बघा, काळामध्ये कंटिन्युअस टेन्स होतं, तिथं आयएनजी लावलं होतं, पण ते वर्ब म्हणूनच काम करत होतं. आता हे वर्ब आयएनजी म्हणून लागणार आहे, पण त्याचं काम इथं नाऊन म्हणून जेव्हा होणार आहे तेव्हा ते होणार आहे जिरंड होणार आहे. मग आता स्विमिंग इज गुड एक्सरसाइज. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. पोहणे इथं ऍज अ सब्जेक्ट म्हणून आलेला आहे आणि ऍज अ नाऊन म्हणून पण आलेला आहे. आय लाईक डान्सिंग. नाचणे म्हणजे मला नाचणे आवडते. नाचणे हे जे क्रियापद आहे, आता इथं नाचत डान्सिंग म्हणलं का आपण काय करतो, आयएनजी आलं म्हणजे चालू काळासाठी विचार करतो, नाचत आहे. पण इथं क्रिया सांगितली आहे का? क्रिया दिसते का आपल्याला इथं? तर इथं क्रियेचं काम करत नाहीये. किंवा स्विमिंग इथं क्रिया म्हणून, क्रियापद म्हणून नाहीये, तर तिथं नाम म्हणून आलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं जिथं ह्या वर्बला आयएनजी लागलेलं आहे, पण त्याचं काम काय आहे? नाऊन. नाऊन आहे म्हणून हे आहे जिरण. नॉन फिनिटचा हा दुसरा प्रकार आहे. आता मग अशी तुम्हाला म्हणाले आयएनजी, क्रियापदाला आयएनजी लावण्याची जी काही ट्रिक आहे, तर ती ट्रिक बघा. जेव्हा आपल्याला असे अनेक क्रियापद असतात, म्हणजे क्रियापद म्हणून काम करत असताना त्यांना आयएनजी लावायचं असतं. कुठं कुठं कसं आयएनजी लागतं बघा. जर क्रियापदाचा शेवट ई असेल तर तो ई काढायचा आणि मग आयएनजी लावायचं. हे एक्स्ट्रा माहिती दिली बरं का ह्यात. म्हणजे जिरंड आणि ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे क्रियापदाला आयएनजी लावत असताना. तर कसं लावायचं क्रियापदाला? ई जर शेवटी असेल क्रियापदाच्या तर ई काढायचं आणि मग आयएनजी लावायचं. आता उदाहरणार्थ शाईन. शाईन मध्ये बघा शेवटी ई आहे आणि त्याला आयएनजी लावत असताना ते ई काढून मग आयएनजी लावलेलं. आता दुसरा जो आयएनजी लावण्यासाठीचा प्रकार आहे तो बघा, डबल ट्रबल मुद्दाम दिलेला आहे. जेव्हा असे काही क्रियापद असतात ज्यामध्ये शेवट व्यंजनानं होतो, एकच व्यंजन असतं आणि त्या व्यंजनाच्या आधीचं जे अक्षर असतं ते स्वर असतं. ए ई आय ओ यू हे वोवल्स आहेत. ह्या वोवल पैकी एखादं वोवल आणि त्या क्रियापदाचा शेवट हा एकच व्यंजन कन्सोनंट असतो, तेव्हा ते कन्सोनंट डबल होतं आणि मग आयएनजी लागतं. ज्या क्रियापदामध्ये शेवटचं अक्षर, शेवटचं लेटर हे कन्सोनंट असतं, त्याच्या आधी एक स्वर असतो, वोवल असतो, तो क्रियापद त्याला आयएनजी लागत असताना त्या शेवटच्या व्यंजनाचं डबल होतं. एक उदाहरण मला चॅटमध्ये पाठवा बरं. एखाद्या क्रियापदाचं शेवटचं व्यंजन एक आहे आणि त्याच्या आधी स्वर आहे, त्याला आयएनजी लावून पाठवा. पुटिंग करेक्ट आहे. व्हेरी गुड वैष्णवी मॅडम. रनिंग करेक्ट आहे. इथं रन मध्ये यू हा स्वर आहे, करेक्ट आहे. पुटिंग, रनिंग, कटिंग, ओके. SW स्विमिंग लिहायचं. हा ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. अजून बघा. बरोबर आहे. आता तुम्ही हे स्वतः करून बघितल्यामुळं, पाठवल्यामुळं तुम्हाला हे लक्षात राहणार आहे. तर असे क्रियापद ज्याला आयएनजी लावतो, हा दुसरा नियम लक्षात ठेवा.
आता तिसरा जो आयएनजी लावण्यासाठीचा नियम आहे तो आहे, जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर आय ई असेल तर ते आय ई काढून तिथं वाय द्यायचं आणि वाय लावून मग पुढं आयएनजी लावायचं. हा, गेटिंग करेक्ट आहे मनीषा मॅडम. तर एखाद्या क्रियापदाचं शेवटचं दोन अक्षर जर आय ई असतील, त्याचं शेवट जर आय ई ने होत असेल तर ते आयएनजी लावत असताना आय ई काढायचं आणि त्याच्या जागी वाय ठेवायचं आणि मग आयएनजी. जसं की डाय, डी आय ई डाय, इथं आय ई न शेवट झालाय, मग आय ई काढलं आणि तिथं वाय झालं डाईंग. तसंच लाय, लाईंग. असे अजून बघा उदाहरणं आठवत असतील तर टाका चॅटमध्ये. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. आता क्रिया नॉन फिनिटचा तिसरा शेवटचा जो प्रकार आहे, नॉन फिनिटचा पहिला प्रकार इन्फिनिटिव्ह, दुसरा जिरंड आणि हा तिसरा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. तर ह्या प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच वर्तमान काळी धातुसाधित रूप. आपण मगाशी पास्ट पार्टिसिपल बघितलो. पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल. पार्टिसिपल म्हणजे सहाय्य करणार, धातुसाधित जे आहेत ते धातुसाधित क्रियापद असतात. तर ते क्रियापद जे आहेत ते प्रेझेंट पार्टिसिपल मधले आपण बघणार आहोत. प्रेझेंट मध्ये काय होतं, मगाशी तुम्हाला मी सांगितलं की त्याला आपण V4 म्हणूयात. हा, बरोबर आहे रोहिणी मॅडम. V4 म्हणूयात. V4 म्हणजेच त्याला क्रियापदाला आयएनजी लावून आलं का ते V4 होतं. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण आयएनजी क्रियापदाला लावत असतो. आता इथं प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये आयएनजी जोडून जे वर्तमान काळी धातुसाधित रूप होणार आहे, क्रियापद होणार आहे, पण ते क्रियापद इथं ऍज अन ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करणार आहे. ते नॉन फिनिट मधलं तिसरा प्रकार राहणार आहे. म्हणजे बघा, क्रियापद आहे पण त्याचं काम इथं काय होणार आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणून. आता ऍडजेक्टिव्ह म्हणून बघा, उदाहरणार्थ अ रनिंग रेस. इथं रेस कशी आहे, रेस बद्दल एक्स्ट्रा माहिती, जादा माहिती दिलेली आहे, विशेष माहिती दिलेली आहे. रेस कशाची आहे, रनिंगची आहे. ह्यामुळे आपल्याला रेस बद्दल जादा माहिती मिळाली. फ्लाइंग बर्ड्स, बर्ड्स बद्दल इथं आपल्याला विशेष माहिती मिळाली. म्हणून फ्लाइंग हे क्रियापद नाहीये, इथं क्रियापदाचं काम करत नाहीये, तर इथं ऍडजेक्टिव्हचं काम करतं. ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचे पाणी. पाणी कसं आहे, पिण्याचं आहे, त्याच्याबद्दल म्हणजे पाण्याबद्दल विशेष माहिती दिली. मग इथं जरी ड्रिंकिंग हे क्रियापद आहे, फ्लाइंग हे क्रियापद आहे, रनिंग हे क्रियापदच आहे, पण इथं त्याचं काम काय आहे, ऍज अन ऍडजेक्टिव्ह. म्हणून हे प्रेझेंट पार्टिसिपल नॉन फिनिट मधलं तिसरा प्रकार आहे. आता जिरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपल ह्यामध्ये कॉमन गोष्ट काय आहे, इथं पण आयएनजी लागतं प्रेझेंट पार्टिसिपलला, आणि जिरंड मध्ये पण क्रियापदाला आयएनजीच लागतं. लक्षात काय ठेवायचं, ते ऍज अ नाउन काम करतं. जिरंड म्हणजे क्रियापद नामाचं काम करतं. प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे ते क्रियापद ऍडजेक्टिव्हचं काम करतं. आता हे ओळखण्याची ट्रिक आहे माझी, पुढं मी सांगते तुम्हाला. आता हे जे पास्ट पार्टिसिपल मगाशी आपण हे एकदम विस्तृत बघितलोय, पार्टिसिपलचं प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल, हे नॉन फिनिटचं आयएनजी एन किंवा एन लागून जे होणारे आहेत ते रूप आपण नॉन फिनिट मध्ये बघतोय. तर त्यामध्ये पास्ट पार्टिसिपल हा एक प्रकार आहे, त्याचा पार्टिसिपल मधला सब प्रकार प्रेझेंट आणि पास्ट. हे आपण मगाशी एकदम विस्तृत त्याचे खास स्लाइड बघितल्यात. तर तरी पण इथं बघूयात, आपण गट केले होते रेग्युलर आणि इरेग्युलर मध्ये. दोन प्रकारचे हे पास्ट पार्टिसिपल आहेत. रेग्युलर मध्ये कॉमन आहेत ते ईडी किंवा ईडी लागतं, आणि इरेग्युलर मध्ये त्याला कुठलाही नियम नसतो. त्याचे 3 गट केलं होतं आपण. तिन्ही रूप समान असणारे. दुसरा गट होता V2 आणि V3 समान असणारे. तिसरा गट होता एन किंवा EN लागणारे. आता इथं परफेक्ट टेन्स
मध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि ऍडजेक्टिव्ह असं तिन्हीसाठी हे पास्ट पार्टिसिपलचं रूप आपण वापरतो. लक्षात आलंय? आता आपण काय करूयात, हे जिरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये ओळखायचं कसं. जिरंड मध्ये क्रियापदाला आयएनजी लागतं, प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये पण क्रियापदाला आयएनजी लागतं, पण जिरंड मध्ये ते नाम म्हणून काम करतं आणि पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये ते ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतं. मग ते ओळखायचं कसं, तर बघा इथं आपण त्या क्रियापदाला व्हॉट असा प्रश्न विचारायचा. जिरंड मध्ये व्हॉट असा प्रश्न विचारायचा आणि जर उत्तर आलं तर ते क्रियापद जिरंड म्हणून काम करतं, म्हणजे नाम म्हणून काम करतं. उदाहरण दिले बघा, सिंगिंग इज माय हॉबी. व्हॉट इज माय हॉबी, तर सिंगिंग हे उत्तर मिळालेलं आहे, म्हणजे सिंगिंग हे इथं नाम म्हणून काम केलंय, म्हणून सिंगिंग इथं वर्ब नाहीये तर ते जिरंड आहे आणि जिरंड मध्ये ते नामाचं काम करतं म्हणून ते जिरंड आहे. इथं दुसरं जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे त्याला ओळखण्याची ट्रिक कशी आहे, इथं पण वर्बला आयएनजी लागतं. सॉरी. तर तिथं आपण काय विचारायचंय प्रश्न, विच वन किंवा डुईंग व्हॉट. क्रियापदाला काय विचारायचंय, विच वन किंवा डुईंग व्हॉट असं विचारायचंय. मग उदाहरण बघा, आय सॉ अ गर्ल सेलिंग बास्केट्स. आता इथं सेलिंग हे तुम्हाला क्रियापद म्हणजे आयएनजी लागून आलेलं आहे, हे पार्टिसिपल म्हणून इथं काम करते, नॉन फिनिट मधला तिसऱ्या प्रकाराचं काम करते. मग आता ते ऍडजेक्टिव्ह आहे का जिरंड आहे कसं ओळखायचं, तर आपल्याला ट्रिक सांगते की विच वन किंवा डुईंग किंवा व्हॉट विचारायचं. तर ह्यातलं उत्तर ज्याला मिळेल, आता सेलिंग बास्केट, मग विच गर्ल असं जर विचारलं, उत्तर काय येणार आहे आपल्याला, द सेलिंग गर्ल. सेलिंग गर्ल म्हणजे जी विक्रेता गर्ल आहे, जी विक्री करणारी मुलगी आहे ती, असं त्याचं उत्तर आल्यामुळं इथं ह्या सेलिंगचा जॉब काय, काम काय इथं, तर पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून आहे. लक्षात आली का ट्रिक? लक्षात आली असेल तर येस म्हणून पाठवा. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तर उत्तम होईल. जिरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपलचं ट्रिक लक्षात आली असेल तर येस म्हणून पाठवा. ओके, थँक्यू मनीषा मॅडम. मनीषा मॅडमला लक्षात आलेलं आहे, वैष्णवी मॅडमला पण लक्षात आलेलं आहे. अजून कुणाकुणाला लक्षात आले बघूयात. रोहिणी मॅडमला पण आलेलं आहे, अश्विनी मॅडमला आलेलं आहे. छान लक्ष देत आहेत सगळेजण. अश्विनी मॅडम, 2-2 अश्विनी आहेत, वा छान. अश्विनी घुगरे मॅडमला लक्षात आलेलं आहे, अश्विनी गाडे मॅडमला लक्षात आलेलं आहे. चला तर आपण इथं तुम्हाला ट्रॅप एक असतं बघा, प्रश्न कसे, हा तेच प्रश्न आता पुढे आपण सराव घेणार आहे रोहिणी मॅडम. त्या सरावामध्ये आपल्याला हे प्रश्न असे कसे येतात ते आहेत, त्याचे प्रश्न आपण घेऊयात त्याचा सराव. आता एक्झाम मध्ये आपल्याला असं हे जे आहेत इन्फिनिटिव्ह वर किंवा नॉन फिनिट, जिरंड आणि आपण जे प्रकार बघितलं आता, तर त्याच्यावर प्रश्न कसे येतात त्याचे मुद्दाम ट्रॅप टाकतात बघा. एवढे सोपं येत नाही. आपण आता जरा मोठे आहेत, स्पर्धा परीक्षा देतोय, त्यामुळे आपल्याला मुद्दाम ते ट्रॅप देतात. तर जिरंड जे असतं, जिरंडचा ट्रॅप काय करतं, इथं एन्जॉय, माइंड, स्टॉप आणि अवॉइड हे जे क्रियापद आहेत ते कायम येत असताना ते कायम जिरंड म्हणून येतात. उदाहरणार्थ कसं देतात बघा, आता एक्झाम ट्रॅप काय आहे बघा, वुड यू माइंड हेल्पिंग मी. आता इथं हेल्पिंग आयएनजी आलेला आहे आणि एक्झाम मध्ये आपल्याला मुद्दाम एरर डिटेक्शन, आता प्रश्न असं करू शकतात बघा, वुड यू माइंड टू हेल्प मी असा प्रश्न देणार आणि विचारणार की ह्यातलं एरर शोधा. मग आता इथं आपल्याला माइंड, आपण हे जिरंडचं ही एक्झाम ट्रॅप आहे. माइंड हे डाव्या बाजूला तुम्हाला मुद्दाम ते चुंबकासारखं दिलंय. हे चुंबक काय, तर हे जिरंड साठीचे चुंबक आहेत. कुठले कुठले क्रियापद आहेत त्यात, एन्जॉय, माइंड, स्टॉप, अवॉइड. माइंड लागून
हे हेल्पिंग आलेलं आहे. मग इथं आपण एक्झाम मध्ये असं जर आलं, एरर विचारलं, तर मग टू हेल्प हे तिथं एरर आहे, कारण तिथं हेल्पिंग असं यायला पाहिजे. लक्षात आलंय का? असं एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकतात. मग माइंड आलं का ते जिरण म्हणून काम करतात. आणि इन्फिनिटिव्ह मधला म्हणजे जो पहिला प्रकार होता नॉन फिनिटचा, इन्फिनिटिव्ह, जिरण आणि प्रेझेंट पार्टिसिपल, ह्यामध्ये इन्फिनिटिव्हचं ट्रॅप काय देतात बघा. इन्फिनिटिव्ह मध्ये काय काय होतं? टू लागून येणारे किंवा टू लपलेले असे दोन प्रकारचे इन्फिनिटिव्ह आपण बघितलो होतो. मग डिसाइड, होप, प्रॉमिस आणि ऍग्री हे जर क्रियापद असतील तर आपल्याला एक्झाम मध्ये ही डिसाइडेड टू डू सो, आता इथं टू डू आलेलं आहे, पण वाक्य देताना असं देतात, ही डिसाइडेड डुईंग सो. मग अशा वेळेला तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकताना विचार करायचं. चला, इथं डिसाइड आपल्याला इन्फिनिटचं लोहचुंबक दोन बाजूचं आहे. डिसाइड, होप, प्रॉमिस, ऍग्री हे 4 क्रियापद आले का तिथं त्याच्या पुढं जे इन्फिनिट आहे टू डूच यायला पाहिजे, असं तिथं प्रश्न विचारू शकतात. मग आपण तिथं डुईंगला हे एरर आहे म्हणून आपण तिथं पर्याय असे विचारतात, तर तसा पर्याय द्यायचा. लक्षात आलेला आहे हा ट्रॅप कसा आपल्याला अडकवतात. पण आपण आता आपला हा सराव झाल्यामुळं आपण ह्या ट्रॅप मध्ये अडकणार नाहीत. सराव झाल्यामुळं नाही, हे तुम्हाला लक्षात आलंय. आता जर तुम्ही ह्याचा सराव केलात तर तुम्ही ह्या ट्रॅप मध्ये अडकणार नाही. मग स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचा सराव करा. ह्याचं पण एक तक्ता करून लावून टाका भिंतीवर. येता जाता हे ट्रॅप काय आहे बघा. आपल्याला जाळ्यात अडकू नये, पोपटपंची आपल्याला गोष्ट माहित आहे. मग आपण येता जाता ते बघायचं आणि त्याचे वाक्य तयार करायचं. आपणच असे एरर मिस्टेक काढा, चला तयार करा म्हणून आपणच प्रश्न तयार करायचे. हे डिसाइड घ्यायचं, होप घ्यायचं, प्रॉमिस, ऍग्री, एन्जॉय, माइंड, स्टॉप, अवॉइड हे क्रियापद घेऊन आपणच वाक्य तयार करून ठेवायची. त्याला हायलाइट करायचं आणि मग पोपटपंची होणार नाही आपली. तर त्या ट्रॅप मधून आपण सुखरूप बाहेर येऊ. चला, आता उत्तर दिसतायत तुम्हाला, असू दे. प्रॅक्टिस करूयात आपण. आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह. यू फेल्ट एम्ब्रेस्ड टू टॉक टू मी. आता इन्फिनिटिव्ह मध्ये टू लावून किंवा टू न लावता पण येणारे जे क्रियापद असतात ते आहेत इन्फिनिटिव्ह. आन्सर ह्याचं टू टॉक येणार आहे. दुसरं जे आहे ते आयडेंटिफाय इफ आयएनजी इज जिरंड और पार्टिसिपल. आता इथं आयएनजी लागलेलं जे क्रियापद आहे ते जिरंड आहे का पार्टिसिपल आहे ह्याची तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. व्हॉट विचारा आणि काय विचारायला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं बघा बरं, टाईप करा. जिरणला काय विचारायचंय? विच. ओके. प्रेझेंट पार्टिसिपलला विच वन किंवा काय विचारायचं होतं? डुईंग सो. काय विचारायला सांगितलं होतं बघा, आठवा. हे बघा, परत मी येते त्या स्लाइडवर. आता लक्षात घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट पण काढला. अरे, हे बघा, जिरणला काय विचारायचंय? क्रियापदाला व्हॉट विचारायचंय आणि पार्टिसिपलला काय विचारायचंय? डुईंग व्हॉट किंवा किंवा काय विचारायचंय? विच वन किंवा डुईंग व्हॉट. हे दोन प्रश्नाचं उत्तर मिळालं का ते पार्टिसिपल आहे आणि व्हॉटचं उत्तर मिळालं का ते आहे जिरण. मग आता इथं द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. व्हॉट प्लेइंग विचारा आधी. उत्तर आलं का व्हॉट प्लेइंग? व्हॉट प्लेइंगचं उत्तर येत नाही. मग चला, डुईंग व्हॉट विचारा. द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. डुईंग व्हॉट? चिल्ड्रन डुईंग व्हॉट? काय करतायत चिल्ड्रन? तर ते प्लेइंग करताय. म्हणजे इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि ते आहे प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणून इथं प्रोग्रेस मध्ये आहे ऍक्शन. इथं खेळाची क्रिया चालू आहे म्हणून आपण इथं
त्याचं उत्तर सापडले, मिळाले त्या प्रश्नाला विचारलेला, म्हणून हे येतं जिरण नाही तर इथं पार्टिसिपल असं काम करतं. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, रिराईट युजिंग अ जिरण इन्स्टिड ऑफ अन इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह मध्ये दिलंय, टू वापरून दिलेला आहे, त्याचं आपल्याला जिरण मध्ये करायचं आहे. टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. मग जिथं जिरण करताना काय करायचंय, फक्त आयएनजी लावायचं आहे. आयएनजी लावण्याचे नियम लक्षात आहेत का? शेवटी आई असेल तर वाय करायचंय. शेवटी जर कन्सोनंट असेल आणि त्याच्या आधी जर एक कन्सोनंट आणि त्याच्या आधी जर वोवल असेल एक, तर त्याला डबल होणार आहे. हे नियम लगे लक्षात ठेवायचे. मग त्याचं काय होणार आहे जिरणमध्ये, डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग. लक्षात आले? हा, ई असेल तर आयएनजी, ई काढून टाकायचंय. बरोबर, हे नियम आपण सांगितलेले आहेत. लक्षात आलेलं असेल असं समजते असेल तर तुम्ही येस म्हणून पाठवा. मग आपण पुढचा भाग बघूयात. आजच्या तासातला शेवटचा भाग, थोडक्यात तिसरा जो भाग आहे तो बघितला की मग आपल्याला पुढचं जे क्लॉजेस आहेत किंवा व्हॉइस आहेत ते घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आज हा भाग आधी घ्यायचा होता. हे तुम्हाला लक्षात आलं तर पुढचं आपल्याला सोपं जाईल. तर आता आपण इन्फिनिटिव्ह फायनाईट आणि नॉन फायनाईट मध्ये नॉन फायनाईटचे 3 प्रकार बघितले. कुठले कुठले प्रकार बघितले? इन्फिनिटिव्ह, जिरण आणि पार्टिसिपल. लक्षात आले असतील तर येस पाठवा. येस एकाचं आलेलं आहे. सॅमसंग यांचा मोबाईल ज्यांचा आहे त्यांचा आलेला आहे. थँक्यू. वैष्णवी मॅडम, मॅम यावर सराव घ्या. हा, ओके, घेऊ सराव, आपण सराव घेऊयात त्याच्यावर. मनीषा मॅडम, बरोबर आहे, थँक्यू. आता हे तिन्हीचे भाग आपण झाले ना, एक सरावासाठी तुम्हाला खास त्याच्यावरचे प्रश्न तयार करून मी ग्रुपवर पाठवते. म्हणजे आपल्याला सराव तुम्ही करा, सराव तुम्ही ते प्रश्न सोडवा आणि होऊन जाईल सराव. त्याच्यावर कसे प्रश्न येतात त्याच्यावर आधारित. आणि आपली टेस्ट पण असते रविवारी, त्यात पण ह्याच्यावर प्रश्न निश्चित येणार आहेत. आता एक तुम्हाला संध्याकाळी मी लगेच त्याचं तिन्ही भागावर, आज जेवढा भाग झाला त्याच्यावरचे प्रश्न तयार करून पाठवते. सराव करून सोडवा. चालेल, आपण आता पुढचा भाग बघूयात. वर्बचेच आपण आज प्रकार बघतोय. वर्बचे रूप कसे कसे आहेत बघतोय. पहिला पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल बघितलो, ते काळासाठी आणि ह्याच्यामध्ये होतं, उपयोग त्याचा होणार होता म्हणून बघितलो. परत इन्फिनिटिव्ह, नॉन फिनिट, फिनिट बघितलो, जिरण बघितलो. आता वर्ब मध्ये जे ऑक्झिलरीज आहेत, म्हणजे त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. तर हे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते काही ठराविक आहेत. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. म्हणजे मुख्य क्रियापद असतं आणि मुख्य क्रियापदाला जोडून मदत करण्यासाठी, अर्थ पूर्ण करण्यासाठी, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे मुख्य क्रियापदाला सहाय्य करतं ते असतं ऑक्झिलरी. त्यालाच आपण सोप्या भाषेत हेल्पिंग वर्ब म्हणूयात. हे हेल्पिंग वर्ब जे आहेत, वर्ब म्हणजे काय, आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण वर्ब बद्दल एकदम व्यवस्थित माहिती घेतली होती. तरी पण थोडक्यात बघा. वर्ब म्हणजे काय, वर्ड विच एक्सप्लेन्स अबाउट ऍक्शन इज कॉल्ड वर्ब. क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे, ज्यामुळे क्रिया समजते, ते असतं वर्ब. मग उदाहरण पण दिलेले आहेत, राईट, प्लेज, ह्यातून आपल्याला लिहिण्याची, खेळण्याची कृती समजते. ह्या क्रियापद सगळ्यात महत्वाचं असतं, त्याच्यावरच वाक्याचा अर्थ समजतो. आता राम आंबा, पुढं मी काय म्हणले, खातो, कापतो, काहीच म्हणले नाही. मग त्यामुळे तुम्हाला आपल्याला अर्थ कळत नाही. राम नेमका आंबा खातोय का, कापतोय का, धुतोय का, ठेवतोय का.
काय करतो हे कळत नाही. मग त्यासाठी क्रियापद महत्वाचं आहे. अर्थपूर्ण होण्यासाठी वर्ब हे खूप महत्वाचं असतं. आता हे जे वर्ब आहेत ते वर्ब दोन प्रकारचे, रेग्युलर, इरेग्युलर. जसं मगाशी सांगितलं, रेग्युलर वर्ब आपण बघितलो, पिंजऱ्यात बसलेले आणि स्वतः म्हणजे मनमर्जीवाले, हे असे प्रकार आपण मगाशी थोडक्यात बघितलो. पार्टिसिपल मध्ये सुद्धा नियम पाळणारे बघितलो, नियम न पाळणारे बघितलो, कर्ता, वचन, काळ कसंही आलं तरी बदलणारे आणि न बदलणारे असे बघितलो. त्यामध्येच रेग्युलर वर्ब आणि इर्रेग्युलर वर्ब आहेत. मग जे रेग्युलर वर्ब आहेत ते काय असतात, त्याला डी किंवा ईडी आलं का ते त्याचं दुसरं किंवा तिसरं रूप आपण त्याला म्हणतो. तर ते आहेत, ते रेग्युलर वर्ब मध्ये येतात. आणि इर्रेग्युलर वर्ब जे आहेत, ज्या क्रियापदाचा भूतकाळ आणि भूतकाळ धातू साधित म्हणजे V2 आणि V3 ह्यांच्या रचना वेगळ्या वेगळ्या असतात, त्याला इर्रेग्युलर वर्ब म्हणायचं. मग असे आपण 3 गट केले होते बघा इर्रेग्युलर वर्बचे. पास्ट पार्टिसिपल हा भाग घेत असताना इर्रेग्युलरचे आपण 3 गट केले होते. त्या 3 गटातला हे इर्रेग्युलर वर्ब त्या 3 गटात येत होते. जे तिन्ही V1, V2, V3 सेम असणारा एक गट होता. V2 आणि V3 सेम असणारा एक गट होता आणि N किंवा EN लागणारा एक गट होता. असे रेग्युलर, इर्रेग्युलर असे 2 प्रकारचे वर्ब असतात. आता ह्या इर्रेग्युलर मध्ये जे आहेत क्रियापद, वर्ब्स आहेत, तिथं आपण आता बघितलो, मगाशी पण आता पण बघूयात की गट केलेले आहेत पॅटर्न त्याचे. V1, V2, V3 सेम असणारे, पुट, पुट, रीड, रीड, रीड. हे तर दुसरा पॅटर्न आहे तो सेम, दुसरं आणि तिसरं रूप सेम असणारे, आणि तिसरा जो आहे तो तिन्ही वेगळे वेगळे, म्हणजे शेवटी N किंवा EN लागणारे, तिन्ही वेगळे असणारे असे इर्रेग्युलर वर्ब आपण बघितलो. आता हेल्पिंग वर्ब म्हणजे हे सगळे जे वर्ब आहेत त्यातले ऑक्झिलरी वर्ब आहेत, त्यामध्ये प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरी असे 2 प्रकारचे आपल्याला ह्या सहाय्यकारी क्रियापदामधले प्रकार बघायचे. आता प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत, प्राथमिक, त्यामध्ये टू बी ची रूप येतात, टू डू चे रूप येतात आणि टू हॅव चे रूप येतात. आणि ह्यांचा उपयोग आपण काळामध्ये करतो. टेन्स मध्ये हे प्राथमिक प्रायमरी ऑक्झिलरी जे असतात ते सगळे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे आहेत, म्हणजे सहाय्य करणारे जे क्रियापद आहेत ते सगळे आपण टेन्स मध्ये वापरतो. मग ह्या प्रायमरी मध्ये कुठले कुठले येतात, टू बी ची रूप, एम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बी ची रूप आहेत. टू बी म्हणजे आहे किंवा होते. मग टू डू ची रूप आहेत, डू, डज, डीड म्हणजे इथं करणे, आणि टू हॅव म्हणजे असणे किंवा जवळ असणे. मग हे टू बी, टू डू आणि टू हॅव हे तिन्ही पण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स येतात, प्राथमिक सहाय्य करणारी क्रियापद आहेत. सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाला जोडून येणारं, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास सहाय्य करणारं जे क्रियापद असतात ते ऑक्झिलरी असतात. त्यात प्रायमरी ऑक्झिलरी टू बी, टू डू आणि टू हॅव ची रूप. आता ह्यातला ऑक्झिलरी मधला दुसरा जो प्रकार आहे तो आहे मॉडल ऑक्झिलरी. मॉडल म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काय समजतं, तर त्या जे त्याचा अर्थ जो आहे त्या अर्थ आपल्याला त्याचा समजतो, म्हणजे किंवा मूड त्याचा, त्या क्रियापदाचा मूड समजतो, त्याची पद्धत समजते, त्याच्या भावना समजतात. ते जे क्रियापद असतात ते मॉडल असतात. आणि असे कुठले कुठले आहेत मॉडल, तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल, वुड, ऑट टू, डेअर टू, नीड टू हे सगळे मॉडल ऑक्झिलरी आहेत. आता हे मॉडल ऑक्झिलरी ओळखण्यासाठी किंवा त्याच्या आपण डीप मध्ये बघूयात त्याचं एक एक. प्रायमरी ऑक्झिलरी बघा, यामध्ये टू बी जे आहेत, टू बी, टू डू आणि टू हॅव हे प्रायमरी ऑक्झिलरी, आणि हे आपण कुठं वापरतो, काळामध्ये वापरतो.
टू बी मध्ये काय येतात? एम, इज, आर आणि वॉज, वेअर. मग याचं एक उदाहरण पण दिलेलं आहे, आय एम अ डॉक्टर. याचा अर्थ मराठीमध्ये मी डॉक्टर आहे. म्हणजे टू बी म्हणजे काय अर्थ होतो? आहे किंवा होते. आणि टू डू चा अर्थ असतो करणे आणि टू हॅव चा अर्थ असतो जवळ असणे. मग ह्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला उदाहरण वाचल्यावर. वाचा उदाहरण. एक स्क्रीनशॉट पण काढून घ्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा मी काय ऍप मध्ये आपल्या अपलोड करते आज हे कालचे आणि आजचे दोन्ही. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. टू बीचे, टू डूचे आणि टू हॅवचे रूप. आय एम अ डॉक्टर. इथं आपल्याला स्थिती दाखवलेली आहे, मी डॉक्टर आहे. शी इज मेकिंग केक. इथं केक बनवण्याची क्रिया आहे, ती चालू आहे असं तिथून आपल्याला समजतं. ती केक बनवत आहे. टू डू चं रूप बघा. डू, डज, डीड यामध्ये आपण डू, डज, डीड हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते एम्फसाइज करण्यासाठी, म्हणजे जोर देण्यासाठी एखाद्या त्या वाक्यामध्ये ह्या क्रियापदातून आपण त्या एखाद्या ठराविक कृतीवर जोर दिला जातो, किंवा प्रश्न विचारण्यासाठी आपण हे टू डू चे रूप वापरतो. प्रश्न विचारण्यासाठी किंवा त्या शब्दावर जोर देण्यासाठी आपण हे टू डू चे रूप वापरतो. टू हॅव चे रूप कधी वापरतो? तर आपल्याकडं आहे, आपल्या जवळ आहे हे सांगण्यासाठी हे टू हॅव चे रूप वापरतो. शी हॅज अ ब्रदर, म्हणजे तिला एक भाऊ आहे. ही हॅड अ कार, त्याच्या जवळ कार होती. आणि हे प्रायमरी ऑक्झिलरीज आपण काळ बनवण्यासाठी वापरतो. आता मॉडेल्स जे आहेत ऑक्झिलरी मध्ये, दोन प्रकार, प्रायमरी आणि मॉडेल. त्यामधला प्रायमरी आपण आता जस्ट बघितलो, आता आपण बघतोय मॉडेल्स. मॉडेल्सचे तुम्ही मगाशी वरती ह्या स्लाइडवर बघितलो कुठले कुठले आहेत. कॅन, कुड, मे, माइट असे अनेक आहेत, इथे थोडक्यात दिलेले आहेत. तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे बघा. मॉडेल्स आहेत, हे कसं ओळखायचं? तर हे जे मॉडेल ऑक्झिलरी असतात ते कधीच एकटे येत नाहीत. आता मस्ट किंवा कुठले कुठले आता आपण बघितलो माइट, युज्ड टू, हे एकटे कधीच येत नाहीत. ते कायम एखादं मुख्य क्रियापदासोबत ते येत असतात. अजून ह्याचं वैशिष्ट्य काय ओळखायचं कसं? तर हे कधी पण मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असतं, त्या बेस फॉर्म मध्येच असतात, V1 मध्ये. अजून त्याचं ओळखायचं कसं? तर काल आपण बघितलो बघा, ही, शी, इट आलं का प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाला एस किंवा ईएस लागत होतं. पण हे जे मॉडेल्स आहे, मॉडेल्स येत असताना तृतीय पुरुष कर्ता असला, ही, शी, इट असला तरी पण ह्याला एस लागत नाही. पुढचं त्याचं ओळखायचं कसं वैशिष्ट्य काय? तर हे जे मॉडेल्स आहेत ते आपल्या मनातल्या भावना किंवा आपला हेतू सांगतात. मॉडेलचा अर्थच मगाशी सांगितला की मूड, आपला मूड कसा आहे, आपली ती पद्धत काय, हे दर्शवण्यासाठी हे मॉडेल्स काम करत असतात. तर मॉडेल्सचे वैशिष्ट्य लक्षात आलेले आहेत. त्यांचा वापर कधी स्वतंत्र होत नाही. क्रियापदाचं पहिलं रूपात ते येतात. ते ही, शी, इट जरी आलं, आता बघा ही, शी, आता मस्ट हे जर आपण घेतलं तर मस्टला येस लागत नाही. किंवा माइट घेतलं, मे घेतलं तर मेज होत नाही, माइट्स होत नाही. का होत नाही? कारण ते मॉडेल आहे, त्याचं हे वैशिष्ट्य आहे. ही, शी, इट हे जर कर्ता म्हणून आले किंवा पहिला तृतीय पुरुषी कर्ता म्हणून आले तरी ह्यामध्ये, ह्या मॉडेल्स मध्ये बदल होत नाही. असे हे मॉडेल्स असतात. आणि आपल्याला ह्या मॉडेल्स मधून एखादी भावना, त्यांचा हेतू, कृती लक्षात येते. आता आपण एक एक प्रकारचे मॉडेल्स बघूयात, त्यांचं काम काय आहे, कसं आहे बघा. कॅन, कुड, मे, माइट हे मॉडेल्स आहेत. ते मॉडेल्स एक त्यांचं काम काय आहे, कसं ते ओळखतात? कॅन हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे त्याचा अर्थ आहे क्षमता, आपल्यामध्ये किती क्षमता आहे, किंवा परवानगी घेण्यासाठी, अनौपचारिक परवानगी घेण्यासाठी आपण हे कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी वापरलं जातं. उदाहरणार्थ बघा, आय कॅन ड्राईव्ह युअर
आय कॅन ड्राईव्ह युअर बाईक. इथं क्षमता आपल्याला लक्षात येते. कॅन वरून आपण क्षमता इथं लक्षात येते की मी तुझी बाईक चालवू शकतो. शकणे, क्षमता इथं आपली ॲबिलिटी तपासली जाते. त्यावेळेला हे कॅन हे मॉडेल वापरतात, मॉडेल ऑक्झिलरी वापरतात. आणखी काय आपण परवानगी, अनौपचारिक परवानगी घेण्यासाठी कॅन आय टेक युअर पेन, मी तुझा पेन घेऊ शकतो का, हे आपण अनौपचारिक म्हणजे आपल्या जवळच्या फॅमिलियर्स मध्ये जेव्हा असतो तेव्हा जेव्हा आपण परवानगी मागतो त्यावेळेला हे कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी वापरलं जातं. दुसरं जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे ते आहे मे. त्या मे वरून काय, तर आता इथं पण परवानगीच मागणार आहे, पण इथं औपचारिक परवानगी मागतोय. आपण वर्गात बघा मुलं येताना मे आय कम इन, मे आय गो टू असं विचारत असतात. आपण पण एखाद्या ऑफिसमध्ये जात असताना मे आय कम इन असं विचारतो. तर ही औपचारिक ऑफिशियल झालं परवानगी. मग हे परवानगी दाखवण्यासाठी मे हे मॉडेल ऑक्झिलरी वापरलं जातं. किंवा शक्यता, एखादं शक्यता वर्तवण्यासाठी, संभाव्यता वर्तवण्यासाठी हे मे वापरलं जातं. किंवा इच्छा पण व्यक्त करण्यासाठी हे मे हे मॉडेल ऑक्झिलरी वापरलं जातं. मग उदाहरणार्थ बघा, मे आय कम इन सर, इथं परवानगी मागितली पण ती औपचारिक परवानगी आहे. इथं इच्छा व्यक्त करतोय आपण, मे गॉड ब्लेस यू, देव तुला आशीर्वाद देव का तुझं भलं करो, ही आपण इच्छा व्यक्त करण्यासाठी मे हे मॉडेल ऑक्झिलरी वापरलंय. मॉडेल ऑक्झिलरीचं काम काय सांगितलं मगाशी, की आपला मूड किंवा त्याची पद्धत ह्यामध्ये हे प्रत्येक मॉडेलचं आपण बघतोय. आता कुड हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे त्याच्यावरून आपल्याला भूतकाळातली काही क्षमता असते ते समजते आणि नम्र विनंती असेल तर, जसे की आय कुड स्विम, ह्यामध्ये आपल्याला मी पोहू शकतो किंवा शकत होतो असं लक्षात येणार आहे. आणि पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे कुड आय टेक युअर बुक, मी तुझं पुस्तक घेऊ शकतो का, हे एकदम विनम्र विनंती जेव्हा करतो तेव्हा हे कुड वापरतात. माईट जे आहे ते माईट काय असतं, शक्यता तिथं खूप कमी असते. इट माईट रेन सून, शक्यता वर्तविली आहे इथं, पण ते त्याची म्हणजे त्याला संभवता मे आणि माईट हे दोन्ही हेच आहेत. तर त्याचं इथं शक्यता पण आहे, संभाव्यता पण आहे, पण कमी शक्यता असेल तेव्हा हे माईट वापरलं जातं. लक्षात आलंय. आता पुढचे ऑक्झिलरी बघूयात आपण, मॉडेल ऑक्झिलरी. पुढचे जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत ते मस्ट, शुड आणि ऑट टू, हे तिन्ही मॉडेल ऑक्झिलरीचं काम काय आहे बघा, त्यांना हे बंधनकारक आहे. ह्यांचं बंधन असतं आपल्याला. काय बंधन आहे, तर मस्ट कधी असतं, हे केलंच पाहिजे, केले पाहिजे म्हणजे शुड, आणि केलेच च आलं का मस्ट, आणि नुसतं केलं पाहिजे तर ते शुड येतं. हे लक्षात ठेवा. तर तू हे केलेच पाहिजे. एखादी कृती आपल्याला ती 100% कंपल्सरी, जसं आपण वी मस्ट स्टडी टू क्लिअर अवर टीईटी एक्झाम, आपल्याला टीईटी एक्झाम क्लिअर करायचा असेल तर आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे, करायला पाहिजे असेल तर वी शुड स्टडी पाहिजे. पण केलंच पाहिजे का, तर आपल्याला पास व्हायचं असेल तर करायलाच पाहिजे. आता ही टीईटी क्लिअर करणं 2027 पर्यंत हे बंधनकारक आहे आपल्याला. आपल्याला निर्णय कोर्टाकडून आलेला आहे. त्यामुळं आपण इथं मस्ट आपल्याला हे 2027 पर्यंत आपण ही एक्झाम क्लिअर करायला पाहिजे. तर मस्ट जेव्हा वापरतात ते 100% आपल्याला तिथं होण्यासाठी वापरतात. ऑट टू जे आहे, ऑट टू हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे त्याचा अर्थ काय कधी वापरतात ते, तर एखादं आपलं कर्तव्य असतं, ते नैतिक कर्तव्य असतं किंवा एखादी शिफारस आपल्याला करायची असते, त्यावेळेला हे ऑट टू हे मॉडेल ऑक्झिलरी वापरतात. वी ऑट टू हेल्प द पुअर, आपण मदत करायला पाहिजे गरिबांना. इथं हे आपलं एक कर्तव्य आहे, आपली नैतिकता इथं असते. असं जेव्हा असतं तेव्हा ऑट टू वापरतात. आणि शूड आत्ताच सांगितलं, तर एखादा आपण सल्ला देतो, उपदेश देतो, हे असं करायला पाहिजे, हे असं असायला पाहिजे, असं पाहिजे, पाहिजेच आणि पाहिजे ह्यामध्ये फरक असतो. तर तो च न लागता जे असतं ते शूड असतं, आणि च आलं का मस्ट असतं.
वी शुड ओबे द टीचर, आपण एल्डर्स, वी शुड ओबे द एल्डर्स, आपण मोठ्यांचं आज्ञा पाळायला पाहिजे असा अर्थ आहे. पाहिजे आलं इथं. हे तिन्ही मॉडल ऑक्झिलरी लक्षात आलेले आहेत. आता विल, शॅल आणि वुड हे जे मॉडल ऑक्झिलरी आहेत त्यांचं कसा वापर होतो, उपयोग होतो वाक्यात बघा. तर शॅल जे असतं ते प्रस्ताव किंवा सूचना देण्यासाठी असतं. विल जे असतं ते निश्चय, धमकी, करार असं दाखवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. आणि वुड जे असतं ते आता आपण बघितलं की भूतकाळातल्या सवय किंवा नम्र विनंती असेल तर त्याच्यासाठी हे वुड वापरतात. उदाहरणार्थ बघा, हे जे शॅल आहे त्या विथ आय किंवा वी मध्ये आपण काल बघितलो बघा शॅल कधी वापरायचं. तर जेव्हा एखादं प्रपोजल असतं, प्रपोजल दिल्यावर पण बघा शॅल आय ओपन युअर बॅग, इथं आपण पिशवी उघडू का असं आपण विनंती करतोय, ऑफर करणे किंवा एखादं प्रपोजल देणे, त्यावेळेला आपण हे शॅल वापरतो. आय किंवा वीच्या समोर शॅल पाहिजे आणि त्याचा प्रस्ताव किंवा सूचना म्हणून वापर करतो. विल जे आहे ते काय करतं, ते विल इंडिकेट सर्टेनिटी इन फ्युचर, पुढं जे भविष्यामध्ये सर्टेनिटी राहणार आहे, कंटिन्युअस राहणार आहे, त्यासाठी ते विल वापरतं. निश्चय दाखवण्यासाठी, आय विल विन द रेस, माझा निश्चय, आय विल क्रॅक टीईटी एक्झाम, म्हणजे आपलं जे पुढचा निश्चय आहे हे आपण दाखवण्यासाठी विल वापरतो. धमकी द्यायचं असेल, आय विल पनिश यू, मी तुला शिक्षा करेन, असं जेव्हा धमकी द्यायची असते तेव्हा आपण विल हे मॉडल ऑक्झिलरी वापरतं. पनिश हे मुख्य क्रियापद आहे, विल हे सहाय्यकारी म्हणजे मॉडल ऑक्झिलरी आहे. पुढं आहे वुड. वुड कधी असतं, पास्ट हॅबिट, भूतकाळातली सवय. गावस्कर वुड प्ले क्रिकेट, सुनील गावस्कर वुड प्ले क्रिकेट, हे त्यांची भूतकाळातली सवय आपण दाखवलेली आहे. ऑफर किंवा रिक्वेस्ट साठी पण वुड वापरतात. वुड यू लाईक अ कप ऑफ टी, तुला एक कप चहा घ्यायला आवडेल का, पाहुणे आले की आपण म्हणतो. आता खरं वाजलेत तसं चहाचा टाइम झालेला आहे, नंतर घेऊ आता आपण, झालं थोडं राहिलंय आता. द चॅलेंजर्स जे आहेत, आता नीड, डेअर आणि यूज टू हे जे मॉडल ऑक्झिलरी आहेत, मॉडल ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी फक्त आपण कशात वापरतोय, काळ बनवण्यासाठी. काळामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी, त्यामध्ये टू डू, टू हॅव आणि टू बी. आता आपण मॉडल ऑक्झिलरी मधलेच बघतोय सगळे. तर नीड, डेअर आणि यूज्ड टू जे आहेत, तर नीड जे आहे ते आपल्याला गरज जेव्हा असते, गरज आवश्यकता असते तेव्हा हे नीडचा वापर केला जातो. ऑफन युज्ड इन निगेटिव्ह ऑर क्वेश्चन, क्वेश्चन मध्ये किंवा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हे नीड वापरलं जातं. दे नीड नॉट गो, गो हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याला सहाय्य करणारं मॉडल ऑक्झिलरी इथं नीड आहे, त्यांना जाण्याची गरज नाही, असं मॉडल ऑक्झिलरी नीड वरून आपल्याला आवश्यकता किंवा गरज समजते. डेअर टू म्हणजे धाडस करणे किंवा आव्हान करणे. मग हे जे धाडस किंवा आव्हान आहे त्याचा वापर मॉडल ऑक्झिलरी म्हणून करतो. हाऊ डेअर यू, तुम्ही धाडस कसं केलं, तुमचं एवढं धाडस कसं झालं. आपण बऱ्याचदा सिनेमामध्ये हे डायलॉग ऐकलेले आहेत, बरोबर आहे ना. चला, तर आपल्याला आता डेअर करायचंय, टीईटी क्रॅक करायचंय इंग्लिश मधून. आपण फॉर्म भरलेले आहेत, जरी नाही भरले इंग्लिश मधले फॉर्म तरी पण आपल्याला मधून डेअर करायचंय. तर सराव केला की आपले डेअरिंग वाढणार आहे. पुढे युज्ड टू हे जे क्रियापद आहे त्याच्यावरून आपल्याला एखादं खंडित झालेलं भूतकाळातली जी सवय असते, मी असं करत होते किंवा करत होतो, त्यावेळेला युज्ड टू हे क्रियापद वापरलं जातं. डिसकंटिन्यूड हॅबिट म्हणजे आपण आधी ती सवय होती आपल्याला, व्यायाम करायची वगैरे आपल्याला आधी सवय होती, पण आता आपल्या व्यापामुळे, शाळा सकाळी झाल्यामुळे आपली ही सवय मोडली. तर असं जी सवय आहे जी भूतकाळामध्ये होती आणि ते आता बंद पडले, अशा वेळेला युज्ड टू हे मॉडल ऑक्झिलरी असतं. शी युज्ड टू सिंग व्हेन एव्हर शी हॅड टाइम, ती ज्या वेळेला तिला वेळ मिळायचा त्यावेळेला ती गायची, असा त्याचा अर्थ आहे. आता इथं परीक्षेसाठी एक टिप दिली आहे, निगेटिव्ह
इज, डिडंट, यूज टू. आता इथं निगेटिव्ह वाक्य जे असतं त्यामध्ये डिडंट ह्यामध्ये यूज टू नसतं. डिडंट जे आलं निगेटिव्ह इज डिडंट यूज टू, ह्याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलेला आहे. एक्झाम मध्ये आपल्याला असं निगेटिव्ह मध्ये युज्ड टू, युज्ड ईडी लागलेला आहे आणि इथं डिडंट आहे, तर त्यावेळेला यूज टू असं येतं डिडंट आधी असल्यामुळे. चला पुढे बघूयात. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक सीएमएम ट्रिक दिलेली आहे. ते सीएमएम मध्ये कॅन, कुड, मे, माइट ह्या ज्या आहेत, सी फॉर कॅन, कुड आणि एम एम मे आणि माइट आणि मस्ट ह्यासाठीचा फॉर्म्युला आहे. तर सीएमएम ट्रिक काय आहे? कॅन कॅपॅसिटी दाखवतं, कुड पण कॅपॅसिटी पण पास्ट मधली दाखवतं, मे जे आहे ते परवानगी मागण्यासाठी असतं, मॅनर्स म्हणून म्हणजे ऑफिशियल परवानगी मागायच्यासाठी असतं म्हणून, आणि माइट जे आहे ते शक्यता कमी जेव्हा असते तेव्हा वापरतात. आता मस्ट सीएमएम मध्ये कॅन, कुड, मे, माइट मधलं एम जे लास्टच आहे ते मस्ट फॉर्म्युला काय आहे? तर मस्ट फॉर्म्युला आहे जिथं 100% आपल्याला असतं, बंधनकारक असतं, कंपल्शन असतं, गॅरंटी असते, त्यावेळेला मस्ट वापरायचं असतं. आणि डब्ल्यू डब्ल्यू रूल एक आहे बघा, डब्ल्यू डब्ल्यू मध्ये विल आणि वुड जे आहे ते सर्टेन फ्युचर मध्ये आणि पास्ट हॅबिट ज्या असतात त्यावेळेला वुड किंवा पोलाइट रिक्वेस्ट. हे सीएमएम वरून आपल्याला एवढे मॉडल ऑक्झिलरी सापडतात, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट आणि डब्ल्यू डब्ल्यू वरून विल, वुड. हे सगळे मॉडल ऑक्झिलरी साठी हे एक वाक्य लक्षात ठेवा, सीएमएम आणि डब्ल्यू डब्ल्यू. आता प्रॅक्टिस करूयात. फाइंड द फंक्शन्स, आपल्याला वाक्याचा हेतू ओळखायचा आहे. आय विल पनिश यू इफ यू डिसओबे. इथं विल हे मॉडल ऑक्झिलरी वापरलंय आणि त्याचा उपयोग पिवळ्या रंगामध्ये उत्तर दिलेलं आहे, धमकी देण्यासाठी, थ्रेट करण्यासाठी दिलेला आहे. पीपल कॅन स्ट्रगल फॉर देअर ब्रेड, त्यांच्या पोटासाठी किंवा अन्नासाठी त्यांचं जे दाखवतात, स्ट्रगल करतात, तर तिथं आपल्याला हक्क दाखवलाय. कॅन जे आहे, कॅन हे इथं मॉडल ऑक्झिलरी आलेलं आहे. तिसऱ्या वाक्यात कुठलं मॉडल ऑक्झिलरी आलंय बघा, ज्याचं कर्तव्य म्हणून, ड्युटी म्हणून आलेलं आहे? तिसऱ्या वाक्यातलं मॉडल ऑक्झिलरी वी शुड ओबे द एल्डर्स. मॉडल ऑक्झिलरी टाईप करून पाठवा. वी शुड ओबे द एल्डर्स या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी कुठलं आहे? वी शुड ओबे द एल्डर्स मॉडल ऑक्झिलरी कुठलं आहे? उत्तर दिलंय, त्याचा हेतू आपल्याला माहिती आहे, ड्युटी म्हणून आहे, पण मॉडल ऑक्झिलरी कुठलं आहे ह्या वाक्यात? ड्युटी. ड्युटी हे आपल्याला वाक्याचं हेतू, मी प्रश्न काय विचारलाय, मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय सांगितलं? सहाय्य करणारे क्रियापद. मुख्य क्रियापदाला सहाय्य, वाक्य अर्थ पूर्ण करण्यासाठी जे सहाय्य करणारे क्रियापद असतात ते ऑक्झिलरी. ऑक्झिलरी मध्ये प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. बरोबर आहे. शुड, ज्यांनी ज्यांनी उत्तर पाठवलेलं आहे, शुड उत्तर बरोबर आहे. शुड हे यामधलं मॉडल ऑक्झिलरी आहे, करेक्ट आहे. आणि हा मेन वर्ब जे आहे ते कुठलं आहे? आता वी शुड ओबे द एल्डर्स यामधलं मेन वर्ब कुठलं आहे सांगा? जयश्री मॅडम. हा, तर ओबे हे जे आहे ते मेन वर्ब आहे आणि त्याला सहाय्य करणारं मॉडल ऑक्झिलरी आहे शुड. ओबे हे मेन वर्ब आहे. बरोबर, बरोबर आलेत उत्तर, करेक्ट आहेत. ओबे ज्यांनी ज्यांनी पाठवलं करेक्ट आहे. चला आता तिसरा शेवटचा जो प्रश्न आहे, शल आय शट द विंडो.
इथं मला पहिल्यांदा मेन वर्ब पाठवा. मेन वर्ब. शॅल आय शट द विंडो. मेन वर्ब पाठवा. मनीषा मॅडम बरोबर आहे. अश्विनी मॅडम बरोबर आहे. शट हे बरोबर आहे. जयश्री मॅडम बरोबर आहे. शट हे मेन वर्ब आहे. आणि ऑक्झिलरी, आता प्रायमरी ऑक्झिलरी आहे का पहिला ऑक्झिलरी कुठला आहे सांगा. मॉडल ऑक्झिलरी आहे, त्यामध्ये शॅल करेक्ट आहे. शॅल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. करेक्ट आहे गीता मॅडम, अश्विनी मॅडम, अंजली मॅडम करेक्ट आहे. तर हे जे शॅल आय शट द विंडो हे आहे, तो आपल्याला एक प्रस्ताव विचारलाय, ऑफर दिली आहे की बंद करू दे का दा, असं विचारलेलं आहे. चला आता मी पण एक तुमच्याकडून प्रस्ताव मागते एवढी स्लाइड झाल्यानंतर. चला पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज. आता ऑप्शन दिलेत कॅन, वुड आणि मस्ट. कॅन वापरायचं का वुड वापरायचं का मस्ट वापरायचं. कॅन करेक्ट आहे, कारण कॅन हे परवानगी पण कशी अनऑफिशियल परवानगीसाठी, आणि ऑफिशियल साठी आपण मे वापरलेला आहे. हा, आता शॅल आय शट द विंडो हे ऑफर आहे की रिक्वेस्ट आहे. तर हे ऑफर आहे. रिक्वेस्ट साठी आपण काय करतो, काय वापरतो, मे किंवा कॅन हे रिक्वेस्ट साठी वापरतो. आणि प्रस्ताव जे आहे शॅल वापरतोय तिथं. तर शॅल जे आहे मगाशीच्या वाक्यामध्ये शॅल आय शट द विंडो, यामध्येही प्रस्ताव मांडलेला आहे, विचारलेला आहे, विचारणा केलेली आहे, विनंती नाही केली. विनंती असेल तर आपण त्याला रिक्वेस्ट म्हणतो. हा, तर पहिलं जे आहे प्रश्न, डॅश डॅश यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज, इथं काय येईल, उत्तर टाकलेलं आहे कॅन, हे उत्तर बरोबर आहे. हा गीता मॅडम लक्षात आलंय. ओके, मे हे परवानगीसाठी आपण मागतो. विनंती असेल कॅन किंवा मे हे मॉडल ऑक्झिलरी विनंती करण्यासाठी, रिक्वेस्ट साठी वापरतो. आणि ऑफर साठी प्रस्ताव शॅल जे आहे ते आपण विचारतोय, त्यांना सांगतोय की करू का बंद, प्रश्न विचारतोय. पण कसं रिक्वेस्ट नाही करत, तर विचारतोय, प्रश्न विचारतोय, प्रस्ताव मांडून विचारतोय की बंद करू दे का, ऑप्शन विचारतोय करू की नको. चला हा उत्तर, हा ओके, थँक्यू. आन्सर मेड वूड आहे ना, कशाचं आन्सर. हा पहिलं जे आहे डॅश डॅश यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज. आता इथं प्लीज म्हणलंय, विनंती केलेली आहे. आणि आपण विनंती करण्यासाठी काय काय वापरतो बघा, कॅन, वूड आणि मस्ट. इथं ऑप्शन दिले आहेत. मस्ट काय आहे, तर जिथं बंधनकारक असते तिथं. आता प्लीज आहे म्हणल्यावर बंधन आलेलं आहे. वूड जे आहे, वूड कशासाठी वापरतो आपण, भूतकाळामधलं सवय. इथं भूतकाळामधले आहे का, नाही. आपण इथं प्लीज आले, विनंती आहे, त्यामुळं कॅन हे उत्तर येईल. बघा इथं नम्रतापूर्वक आपल्याला विनंती करायची आहे. सॉरी हा, सॉरी हा, माझं इथं एक्सप्लेनेशन थोडं चुकलंय. तर कॅन, वुड आणि मस्ट ह्यामध्ये इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा शेजारी. तर जेव्हा आपण पोलाइटली विनंती करतो तेव्हा वुड वापरतो. आणि भूतकाळातल्या पण विनंतीसाठी, एक मिनिट आपण त्या स्लाइड वर जाऊयात, माझं पण जंबल झालेलं आहे, सॉरी बर का. कुठे गेलं वुड. हा, वुड मध्ये पास्ट हॅबिट पण आहे आणि पोलाइट रिक्वेस्ट पण आहे. पास्ट हॅबिट पण आहे आणि पोलाइट रिक्वेस्ट पण आहे. आणि कॅन मध्ये आहे त्या पण क्षमता पण आहे. आणि परवानगी पण मागतो, पण ती अनऑफिशियल, अनौपचारिक परवानगी मागतो.
मग आता इथं परवानगीमध्ये रिक्वेस्ट करत असताना जे वाक्य आहे ते काय होतं, यू यू डॅश डॅश यू ब्रिंग दॅट बुक हिअर प्लीज. इथं आपल्याला पोलाइट रिक्वेस्ट आहे, विनंती, नम्र विनंती केल्यामुळे आपण इथं वूड वापरायचंय, म्हणून वूड हा पर्याय इथं योग्य ठरेल. आणि मस्ट जे आहे तर मस्ट जे आहे ते बंधनकारक असतं, त्यावेळेला वापरतात. ओके, लक्षात आलंय. पुढे बघा, दुसरा प्रश्न आहे, सुनील गावस्कर डॅश डॅश प्ले क्रिकेट. सुनील गावस्कर डॅश डॅश प्ले क्रिकेट. इथं ऑप्शन बघा, युज्ड टू, डेअर टू, ऑट टू. युज्ड टू चा अर्थ, डेअर टू चा अर्थ आणि ऑट टू चा अर्थ आपण मगाशी बघितलाय. कधी कधी वापरतात. आता सध्या युज्ड टू जे आहे ते भूतकाळात सुरू केलेली क्रिया आहे, पण आता ती खंडित झालेली आहे. त्यामुळं, का खंडित झाले, कारण सुनील गावस्कर रिटायर झालेत आता क्रिकेटमधून. त्यामुळं इथे युज्ड टू हे येणार आहे. डेअर टू म्हणजे धमकी, डेअरिंग, धाडस करण्यासाठी असतं. आणि ऑट टू जे आहे ते कशासाठी असतं? हा, युज्ड टू बरोबर आहे. उत्तर ज्यांनी पाठवले ते युज्ड टू बरोबर आहे. ऑट टू कशासाठी असतं सांगा बरं. ऑट टू लक्षात आहे का बघा बरं. ऑट टू मॉडेल ऑक्झिलरी अर्थ काय आहे त्याचा? बघा, येते मी स्लाइड वर घेते. ऑट टू इथं आहे का? नाही, वर आहे. हे बघा, ऑट टू म्हणजे नैतिक. हा, बरोबर. मॅबल डोरटी, बरोबर आहे, यांचं बरोबर आहे. नैतिक कर्तव्य, मनीषा मॅडम बरोबर आहे. नैतिक कर्तव्य जेव्हा असतं तेव्हा ऑट टू वापरतात. मग सुनील गावस्कर जे क्रिकेट खेळत होते ते काय नैतिक कर्तव्याचं काय तिथं संबंध येत नाही, तर त्यांची ती भूतकाळातली सवय होती, ती आता खंडित झालेली आहे. त्यामुळे तिथं युज्ड टू हे उत्तर येणार आहे. लक्षात आलंय. चला, आता हे जे आहे समरी करूयात आपण. क्रियापद म्हणजे काय समजलेलं आहे, तर क्रियापद जे आहे ते ऍक्शन वर्ड असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला अर्थपूर्ण होतो वाक्याचा. आणि त्याचे दोन प्रकार आहेत, रेग्युलर आणि इररेग्युलर. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलरी मध्ये दोन प्रकार आहेत, प्रायमरी आणि मॉडल. प्रायमरी मध्ये टू बी, टू डू आणि टू हॅव असतात, तर ते आपण टेन्स साठी वापरतो. आणि मॉडेल्स जे असतात ते आहेत, त्याचे सेट दिलेले आहेत. CMM ट्रिक लक्षात ठेवा, WW ट्रिक लक्षात ठेवा, त्याच्यावरून आपल्याला हे मॉडेल ऑक्झिलरी कुठले आहेत, थोडेच आहेत ते आपण लक्षात ठेवण्यासाठी अशी काहीतरी स्वतःची पण ट्रिक तयार करा. आणि हे सगळे मॉडेल ऑक्झिलरी, त्याचा अर्थ आणि ते का वापरतात हे लक्षात येण्यासाठी आपण त्याची ट्रिक करूयात. ह्या दिलेल्या ट्रिकचा पण वापर करा, सराव करा, तरच आपल्याला यश निश्चित मिळणार आहे. चला, बेस्ट ऑफ लक आणि भेटूया आपण पुढच्या तासाला. 5:40 झालेले आहेत. आता आपण पुढच्या तासामध्ये ह्या वर्बवर आधारित काय क्लॉजेस असतील, व्हॉइस असतील, हा भाग घेणार आहे. त्यामुळं झालेला भाग तुम्ही रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. काळ असेल आणि आधी जे झालेले आहेत सगळेच भाग, पंक्च्युएशन्स असतील आणि आर्टिकल असतील, पार्ट्स ऑफ स्पीच असतील, सेंटेन्सचे प्रकार थोडे घेतले, 4च घेतलेत, बाकीचे महत्वाचे प्रकार पण आहेत, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि हे ते पुढं आहे, आपण घेणार आहे. आता आपण पुढच्या तासाला हे आधी आज हे वर्बचे प्रकार का घेतले, तर आपल्याला पुढं क्लॉजेस आणि जे पुढचे व्हॉइस आहेत ते शिकण्यासाठी हे क्रियापदाचे रूप आवश्यक आहेत. वाक्यांचे प्रकार पुढे जे बघणार आहेत, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, त्याच्यासाठी सगळ्यासाठीच हे आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आज हा भाग घेतलेला आहे. तर सराव करा. तुम्हाला मी संध्याकाळी आज घेतलेल्या भागावर आपण तिन्ही भाग घ्यायचे होते, म्हणून मी सरावासाठी जास्त प्रश्न घेतले नव्हते, पण तुम्हाला संध्याकाळी निश्चित मी ग्रुपवर पाठवते, त्याचा सराव करा. होमवर्क जे जे काल राहिलेत नाही केले त्यांनी आज करा,
कालचे व्हिडिओ बघा. अजून एकदा आज पण व्हिडिओ पाठवते, रिव्हिजन करा. थँक्यू. संध्याकाळी 7ला तास आहे आपला, त्याला पण जॉईन व्हा बरं का.